शिवयोगिनी 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 शिवयोगिनी. नमस्कार. या आई शक्तीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सगळ्यांना वेलकम करते. जसं 8 मार्चसाठी आपण एक खूप छानशी सिरीज कनेक्ट करतोय की ही जी नारी शक्ती आहे याच्यातली शक्ती जर आपण वेगवेगळ्या रूपातनं पाहिली तर आपल्यालाही आपल्या आयुष्यात त्या सक्सेसला कनेक्ट करायला सोपं जाणार आहे. आणि आज अशीच एक डायनामिक पर्सनॅलिटी या स्टुडिओमध्ये. आय एम रिअली एक्सायटेड, कारण ही पर्सनॅलिटी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायलाच म्हणून नाही तर मी लहानपणापासून मॅमला फॉलो करत आली आहे, तर त्याची एक वेगळीच ब्लेसिंग फील करते. अँड आय एम सो एक्सायटेड की तुम्ही या छानशा शेअरिंगमधनं आज खूप काही गोष्टी प्रॅक्टिकली शिकणार आहात. आणि मी वेलकम करते मॅम तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि नमस्कार. या स्टुडिओमध्ये आज मी तुम्हाला कनेक्ट करते डॉक्टर रोहिणी काचोळे मॅम सोबत, ज्या आयुर्वेदामध्ये MD आहेत. मॅमचं मिशन सोशली तसं खूप मोठं आहे. मी तुम्हाला जेवढं एक्सप्लेन करू तेवढं कमी आहे, पण वेल नोन जसं रोटरी लायन्स क्लब सोबत मॅम कनेक्टेड आहेत. गेल्या 34 वर्षाच्या या छानशा एक्सपिरियन्सनी मॅमनी खूप वेगवेगळ्या विषयावर त्यांचं नाविन्य तर केलंच आहे, पण मॅमला एका खूप स्पेशालिटीनी ओळखलं जातं की विशेष केस तज्ज्ञ, ज्याच्यामध्ये आपण म्हणूयात की अशी PhD भारतात कोणी नाही केली आहे, अशी PhD मॅमकडे आहे. तर एक युनिक पर्सनॅलिटीला आपण कनेक्ट करतोय. आणि मॅमचं शरयू हर्बल नावानी एक छानशी कंपनी आहे ज्यामध्ये मॅम MD आहेत. आणि मॅमचं एक मिशन आहे की या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्यांचं जे ऑब्झर्वेशन आहे की केमिकलचा वापर आपण खूप करतोय आणि तो होऊ नये यासाठी मॅम या मिशनवर काम करतायत. आणि मॅमने आत्तापर्यंत 5000 पेक्षा जास्त व्याख्यानं दिलेत ज्याच्यात सोशली त्या कनेक्टेड आहेत. याच्या मागे कोणताही मॅमचा प्रोफेशनल व्ह्यू नाही आहे. आणि ह्या सगळ्या अशा डायनामिक सराउंडिंगमध्ये एका छानशा एक्सपिरियन्सनी आज आपल्याला तो चांगला सुवर्ण क्षण मिळतोय की आपण मॅमला आज ऐकणार आहेत. तर मॅम खरंच फिलिंग सो ब्लेस्ड, खरंच पुन्हा एकदा. आणि आमचा हा सिरीज करण्यामागचा मेन उद्देश मॅम हाच आहे की सगळेच जण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठेतरी अचीव करायचं आहे, सक्सेस मिळालं पाहिजे, पण एक फिमेल म्हणून असं वाटतंय की घराची पण जबाबदारी असते, बाहेरचंही करायचं आहे. आता तो पहिल्यासारखा जमाना नाही राहिला की फक्त घरात राहायचं आहे. तर आम्हाला तुमच्याकडनं ह्याच तुमच्या काही सक्सेस स्टोरी ऐकायला आवडतील जेणेकरून आम्हाला सोपं जाईल. पण मला सुरुवात करायची आहे तुमच्या लहानपणापासून की आम्ही तुम्हाला सक्सेसनी बरेचसे जण ओळखतात, पण तुमचं लहानपण कसं होतं की अशा कोणत्या आठवणी आहेत की तुम्हाला वाटतं की त्याच्यामुळे डॉक्टर रोहिणी काचोळे अजून पण त्या लहान बाळाला आज जिवंत ठेवतात, तर काय आहे ते? खरं आपली जी पर्सनॅलिटी घडते ना त्याला नक्कीच बालपण हे कारणीभूत असतंच. माझे वडील पोलीस इन्स्पेक्टर होते आणि आई टीचर होती. आणि वडिलांच्या त्या प्रोफेशनमुळे आमच्या सारख्या बदली व्हायच्या, त्यामुळे मी भरपूर फिरली आहे. तसे वडील उस्मानाबाद, भूमपरंडा, ओके, आता धाराशिव झाले उस्मानाबादचं, तर ते तिथले वडील आणि आई पुण्याची. पण माझा जन्म तुळजापूरचा आणि त्याच्यानंतर तुळजापूर, उस्मानाबाद, त्याच्यानंतर खानदेश, ठाणे, पुणे, औरंगाबाद, म्हणजे मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी असं भरपूर ठिकाणी सगळा प्रवास असायचा. आणि आम्ही लहान असल्यामुळे ती बदली म्हटलं की आम्हाला सगळ्यात जास्त आनंद व्हायचा. त्यामुळे खूप वेगवेगळे कल्चर बघण्यात आले, खूप ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही म्हणजे शहरं पण वेगळी होते, अगदी काही खेडी होती की अगदी एक शिक्षकी शाळेपासून मी शिकलेली, मोस्टली पण जिल्हा परिषदच्या शाळा. आणि असं सगळं शालेय शिक्षण चालू असताना एक साधारणपणे 5वी पासून ते 12वी पर्यंत शिक्षण माझं बीडला झालं. कारण मग त्यावेळेस वडिलांनी ठरवलं की नाही आता जास्त फारसं पूर्ण फॅमिली हलवण्यात हे नाही, म्हणून मग शेवटचे त्यांनी 3-4 वर्ष ते एकटे फिरत होते. म्हणजे 12वीचं माझं झाल्यानंतर माझा धाकटा भाऊ पण होता त्यावेळेस, त्याचं पण 12वी व्हायचं होतं, म्हणून आम्ही शेवटचे 3-4 वर्ष फिक्स केले होते की नाही आपण बीडमध्येच राहूया म्हणून. आणि तिथून माझं 12वी झालं. पण खरं तर मला जेवढं आठवतंय सुरुवातीपासूनच्या खूप छान छान गोष्टी आठवतात, पण खरं 5वी पासून ते 12वी पर्यंतचं एक आयुष्य वेगळंच असतं. कारण त्याच ठिकाणी आपल्याला करिअरचे निर्णय घ्यायचे असतात की आपण काय करणार काय नाही. पण लहानपणापासून मी अतिशय बोल्ड होते की वडिलांचा जॉब असल्यामुळे घरातली पण बरीचशी कामं, कारण माझा मोठा जो भाऊ होता तो माझ्या मामांकडे पुण्यामध्ये राहायचा, त्यामुळे आईला घरामध्ये मदत करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी
माझ्यावर जबाबदारी पडलेली होती. त्यामुळे मी खूप लहानपणापासूनच एकदम बोल्ड होते. अगदी घरातला भाजीपाला आणण्यापासून, घरातला कुठलाही किराणा आणण्यापासून. आमच्याकडे म्हैस होती, पोल्ट्री फार्म होता. ते म्हशीचं दूधसुद्धा मी हॉटेलमध्ये नेऊन द्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी चारा आणायचा. 5वी-6वीतली मुलगी म्हणजे किती मोठी असणार, पण मी स्वतः बाजारात जाऊन तो चारा घ्यायचे आणि तिथं सायकल रिक्षा होती, त्या चाऱ्याच्या वरती मी बसून यायचे. त्यामुळे अगदी नेहमीच म्हणजे लोकांना सगळ्यांना असं लक्षात येत होतं की नेहमी बघणारे हे ते लोक. पण परचेसिंग करणं हे माझं त्यावेळेसपासूनचं सगळं सुरुवात झालेली. भाज्या पण आणताना कशी भाव करणं हे ते सगळं म्हणजे तो एक पर्सनल एक्सपिरियन्स माझ्या बाबतीमध्ये खूपच वेगळा होता. पण त्याच्याच बरोबर मी नंतर स्पोर्ट्समध्ये आले. मी कबड्डी, ॲथलेटिक्स करत होते आणि मी स्टेट चॅम्पियन झाले. वडिलांनी आणि आईने मला कधीही एक मुलगी म्हणून कधीच ट्रीट केलं नाही. त्यामुळे मी दिवसभर बाहेर फिरायचे, बाहेर खेळायचे. कितीतरी वेळेस कुठेही टुर्नामेंट्स असतील तर तिथे जायचे, एकटी फिरायचे. आणि त्यावेळेसचा काळही वेगळा होता, असं काही फारशी भीतीदायक हा प्रकार नव्हता. त्यामुळे तो जो स्वभाव जो येत गेला, खरं तर वडील पोलीस इन्स्पेक्टर, पण वडिलांचा जे काही स्वभाव होता तो पूर्ण पोलीस इन्स्पेक्टरचा नव्हता. कारण ते खूप म्हणजे पूर्वीच्या काळात जॉब नसायचे म्हणून वडिलांनी तो घेतलेला होता. तो एकदम त्यांचा म्हणजे त्यांना शिक्षकी पेशात असल्यासारखे अगदी असा माइल्ड स्वभाव होता त्यांचा. पण त्यांच्या ट्रेनिंग माझ्यामध्ये कुठेतरी उतरल्या होत्या आणि त्यामुळे मी पहिल्यापासूनच एकदम प्रचंड बोल्ड असल्यामुळे मला तिथून जी पर्सनॅलिटी चेंज झाली तर ती नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी बदलतच गेल्या. सुपर. ऍक्च्युली म्हणजे मॅमच्या या सगळ्या शेअरिंगमध्ये मला जे खूप महत्त्वाचं वाटतंय की आजच्या पालकांनी ना कुठेतरी या गोष्टीतनं एक पॅरेंटिंगचा फॉर्म्युला तुम्ही नक्कीच घेऊ शकतात की आपण आज 4th 5thच्या मुलांना बऱ्याचदा असं घाबरवतो, हे करू नको, ते करू नको. आणि हे नको नको पॅरेंटिंग आजकाल मुलांमधला बोल्डनेस कमी व्हायला लागलाय. आणि स्पोर्ट्स मध्ये तर ठेवलंच पाहिजे. म्हणजे ते त्याच्यात विनर असो नाही तर नसो, पण कंटिन्यू स्पोर्ट्स राहिलंच पाहिजे. त्यातल्या तर नेहमी सांगते की 12वी पर्यंत तर सोडलंच नाही पाहिजे. 12वी नंतर पण मग जर समजा त्याच्यात स्पोर्ट्स मध्ये जर खरंच पूर्ण इंटरेस्ट असेल मग ते कंटिन्यू पण केलं तरी चालतं. शेवटी ती हॉबी असते. तर त्यामुळे ते 12वी पर्यंत मुलांना काही ना काही कुठले ना कुठले स्पोर्ट्स जर असेल ना, ऑटोमॅटिक त्याच्या शरीरामध्ये आणि त्याच्या माइंडमध्ये एक जिद्द असते की नाही मला हे करायचं आणि मला त्याच्यामध्ये विनर व्हायचंय. त्याच्यासाठी तो प्रचंड प्रयत्न करत असतो. आणि याच्यात म्हणजे गेले 16 वर्ष झाले मी ॲज अ पॅरेंटिंग कोच म्हणून काम करते. आणि हीच गोष्ट फक्त मी काउन्सिलिंग थ्रू सांगत असते. कारण कसं आहे, मैदानी खेळ कमी झालाय, मातीचा स्पर्श कमी झालाय, मित्रमैत्रिणी कमी झाले. नाहीतर ते एक रुटीन होतं लहानपणी की आपण थोडा अभ्यास झाला की खेळायला बसणार, छोटे छोटे गेम खेळणार. आजकाल सगळं ते आयुष्य त्या 4 भिंतींच्या आत झालंय. आणि बिंग अ पॅरेंटिंग एक्सपर्ट मी याच्यामुळे मुलांना डिप्रेशन मध्ये बघते, फोकस होत नाहीये. आणि ऍक्च्युअली जी गोष्ट खूप सोपी आहे, फक्त मित्रांसोबत खेळून, मैत्रिणींसोबत खेळून, मातीमध्ये खेळून, स्पोर्ट्स करून आपला जर मेंदू चांगला ऍक्टिव्ह होणार असेल तर मला खरंच वाटतं हे सोपं आहे. आपण ते अवघड करतो. बिलकुल. आणि त्याच्याही बरोबर आणखीन काय होतं की ही जी मुलं असतात ना ही ऑलराऊंडर होतात. राईट. कारण त्यांना प्लॅनिंग जमतं, टाइम प्लॅनिंग. म्हणजे कोणत्या वेळेला शाळेत जायचंय, कोणत्या वेळेला खेळायला जायचं, आपली मॅच कधी आहे, मग त्याप्रमाणे आपल्याला किती प्रॅक्टिस करायची, मग मुलांची ऍडजस्टमेंट, स्वभावातला ऍडजस्टमेंट. म्हणजे असे एकच पैलू नुसतं स्पोर्ट्स म्हणजे एकच डेअरिंग बाज होईल अशातला भाग नसतो, पण त्याच्यावर भरपूर आयुष्यात मध्ये असणाऱ्या गोष्टी त्याला सायमल्टेनियसली मिळत जातात. राईट. त्यामुळे ती एक खूप वेगळी पर्सनॅलिटी होती. त्यामुळे स्पोर्ट्समन हा जो प्रकार असेल तर खरंच खूप आवश्यक असतं. आणि आज मॅमच्या निमित्ताने मला माझं पण बालपण आठवत आहे. म्हणजे माझ्या बाबांमध्येही तसंच होतं की तू सगळ्याकडे तुझं बेस्ट दे. अँड आय स्टार्ट माय स्केटिंग गेम. आणि तो म्हणजे मी 6 महिने एक पाय उचलत नव्हती तरी माझ्या बाबांना प्राऊड फील व्हायचं, नाही आज नाही उद्या करणार. आणि जेव्हा मी नॅशनल खेळायला लागले तर त्यांना एवढा प्राऊड फील व्हायचा की कितीही जण असू द्या, गोल्ड मेडल तर माझी मुलगीच आणणार. आणि आज माझं जेवढं सक्सेस होण्याचं क्रेडिट आहे मी हे बाबांच्या पॅरेंटिंगला आणि स्पोर्ट्सलाच देईल. तर रिअली हॅपी. आणि मॅम जेव्हा सांगत होत्या ना तर मला एक गोष्ट खूप छान वाटली. ते गवतावर मी बसून येते तर मला ते इमॅजिन होत होतं की तर काय मजा येत असणार आहे. आणि सुपर मॅम. म्हणजे तुमच्या सक्सेसचा बेस तुमचं बालपण आहे हे नक्की. कारण फाउंडेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आजकाल अनावधानाने मला असं वाटतं की आई वडील स्ट्रेसमध्ये आहेत, मुलांना ते होलास्टिक डेव्हलपमेंट मिळत नाहीये ना, तर फाउंडेशन नाही बनत आहे. कारण म्हणजे अगदी परवाचाच काउन्सिलिंगचा विषय होता, सुसायडल केस होती फक्त एवढ्यासाठी की वडिलांनी 2 व्हीलर घेऊन द्यायला नाही म्हणले. हा जो बेस आहे ना हा फाउंडेशन न बनल्यामुळे आजकाल मुलांना वाटतं की नाही आम्ही काही करूच नाही शकणार, पॅरेंट्सनीच करायला हवं. त्याच्यात एक वेगळी पण जिद्द येऊ शकली असती की ठीक आहे मी कमवायला लागलं ना की घेतो.
नाही, त्याला तसंच काउन्सिलिंग करतानाच तसं झालं पाहिजे. काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा काही पॅरेंट्स मी असे पण बघितलेत की तू ही भाजी घेऊन ये, मग मी तुला चॉकलेटसाठी पैसे देते, ओके, किंवा तू आता हे काम करून घे, मग मी तुला त्याच्यासाठी एवढे पैसे देते. आता अशा पद्धतीने ज्यावेळेस व्हायला लागतं तर त्या मुलांमध्ये एक वेगळ्या पद्धतीने थोडंसं इमोशनल, मी तर ब्लॅकमेलिंग म्हणेल, किंवा ते इमोशनल अटॅचमेंट, शेवटी आई वडिलांना ब्लॅकमेल म्हणजे काही खूप मोठ्या प्रमाणात नसते, पण ती इमोशनल एक प्रेशर आणलं जातं आणि त्यामुळे त्यांना ती तशीच सवय लागायला लागते. आणि ह्यांना जाणीव पण झाली पाहिजे की आता आपल्याला ह्याची गरज आहे का. कारण कसं झालंय, बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो की खरं तर ना मुलांपेक्षा पॅरेंट्सच चुकतात. हां, कारण काय की मुलांना ते इतके 1-2 प्रकार असतात. काही पॅरेंट्स असे असतात की ते मुलांवर एवढं लागतात की त्यांना त्याचं प्रेशर येतं मुलांना. काही पॅरेंट्स असे असतात की ते त्यांना त्याची जाणीव करून देत नाहीत की ते आता कुठल्या परिस्थितीत आहेत, कुठल्या परिस्थितीत जगतायत, किंवा आताची सध्याची काय गरज आहे आपल्याला, किंवा मग त्या मुलांना सुद्धा इन्व्हॉल्व केलं पाहिजे संसारामध्ये. पूर्वी आपण आता म्हणजे मी माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी बघते ना की ह्याच्यामध्ये की घरातले प्रॉब्लेम्स असायचे ते आपल्याशी डिस्कस करायचे नाही आणि त्यावेळेस आपल्याला ते इनडायरेक्टली कळत होते. खरंच. ओके, म्हणजे तो एक इमोशनल अटॅचमेंट म्हणता येईल तशी. तर मग की मग तिथं तर कुठल्या प्रकारचे आपण त्यांच्यावर लादत नव्हतो किंवा काही नव्हतं, उलट आपण इमोशनली त्यांना सपोर्ट करत होतो, म्हणजे शब्दांची पण गरज बिलकुल. मग आता ही जी गोष्ट आहे ना, ह्या मुलांना त्याची जाणीव झाली पाहिजे की नाही, माझ्या बाबांकडे आता पैसे नाही आहेत पण ते देतायत म्हणतात. मग जर मी थोडंसं विचार, बरं हे दाखवायचंय कोणाला, हा दुसरा प्रकार येतो यांच्या आयुष्यामध्ये. त्यातल्या त्यात कॉलेज गोईंग जर मुलं असतील तर साधारणपणे 8वी 9वी 10वी पासून सुरुवात होती. कॉलेजमध्ये आणखीन जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ते सगळी सुरुवात होती आणि ती सुरुवात अशी असते की मला फक्त एखाद्या मुलीला इम्प्रेस करायचंय. पण हे सगळं फिल्म इंडस्ट्री, या सिरियल्स, सोशल मीडियावर जे सगळं बघतात आणि त्याचा हा इनडायरेक्टली इम्पॅक्ट त्या मुलांवर होतो आणि म्हणून हे सगळे प्रकार वाढलेत. कारण मी सुद्धा खूप काउन्सिलिंग करते ना, तर माझा पहिला रोल असतो आई बाबांकडं, खरं, आणि मग नंतर मुलांकडं. कारण शेवटी आई बाबांच्या डोक्यात काय चाललंय हे अगोदर आपल्याला बघायचं असतं. प्रत्येकाला इतकं, आणि त्याच्यात कॉम्पिटिशन कुठली माहिती का, मुलांची पण, की माझ्या मित्राच्या मुलाला एवढे मार्क्स पडले मग तुलाही तेवढेच पडले पाहिजे, माझ्या मित्राच्या मुलाचं असं असं चाललंय मग तुझंही असं चाललंय. कंपॅरिझन, इव्हन दो सख्या बहीण भावांमध्ये सुद्धा कंपॅरिझन. ऍग्री मॅम. ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं की हे खूप बेनिफिशियल आहे तुमच्या सगळ्यांना ह्या शेअरिंग मधनं, की सिबलिंग मध्ये पण ऍक्च्युअली कंपॅरिझन होऊ नये. तर मित्रमैत्रिणी हा थोडासा दूरचाच विषय, सख्खे बहीण भाऊ पण युनिक आहेत. ॲज अ ब्रेन एक्सपर्ट याच गोष्टीला मी वेगळ्या वेनी कनेक्ट करत असते की जसं आपल्या फिंगरप्रिंट युनिक आहे आणि आपल्या फिंगरप्रिंट इट इज द कनेक्शन विथ द ब्रेन. जर आपण म्हणतोय की आपला युनिकनेस आहे तर त्याचं वरच्यानी एक प्रूफ दिलंय की तुमच्याकडे तो युनिकनेस आहे बाबा, फिंगरप्रिंट वेगळे आहेत, जगात कोणाशी मॅच नाही होणार. मग आपण कसं विचार करतोय की दोन्ही सख्खे बहीण भाऊ सारखे वागतील? नाही, आणि प्रत्येकाचा जो जन्म होतो, कुठलाही मुलगा असेल मुलगी असेल, प्रत्येक माणूस जो जन्मतो त्याचा काहीतरी रोल त्याने दिलेला आहे. खरंच आहे. तो ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो त्याने ऍक्च्युली रोल त्याला दिलेला असतो, फक्त त्याला तो रोल कळायला वेळ लागतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की एखादी मुलगी किंवा एखादं म्हणजे बहीण भावांमध्ये तर त्यांचं प्रत्येकाचं ठरलेलं असेल, तर एखादी एक्सपर्ट असेल ड्रॉइंगमध्ये, एखादी कॉम्प्युटरमध्ये, कोणाचं इंग्लिश असेल, कोणाचं मॅथ्स असेल, तर तो त्यांच्या ह्याच्यातला तो पर्सनल इंटरेस्ट असेल. उलट प्रत्येक पॅरेंट्सनी त्यांना लादण्यापेक्षा समजून घेतलं पाहिजे की नाही, हा वेगळा आहे, ह्याच्यात हे वेगळंपण आहे, हिच्यात हे वेगळंपण आहे, आणि मग दोघांमध्ये कॉमन काय, जे कॉमन असेल ते आईवडिलांचं असतं असं. कारण ही प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही वेगळी असते, कारण तो एक सोल आहे. तो सोल त्या शरीरामध्ये आल्यानंतर तो त्या बॉडीला रन करतोय. ओके, आणि त्याला त्याच्या एम पर्यंत जायचंय. मग तो त्याच्या सगळं घेऊन आलेला आहे. आपण आई वडील जे असतात ना, हे फक्त आपण सपोर्ट करणारे असतात. आपण होल अँड सोल काहीच नाही करणारा, तोच आहे, फक्त तो आपल्या वेळी पाठवतो. मग जर समजा त्याच्यावर जर आपला पूर्ण विश्वास आहे, रोज आपण देवाच्या पाया पडतोय, ते पूर्ण सोपून द्यायला पाहिजे मुलांना. लक्ष मात्र आपल्याकडे असलं पाहिजे, कारण आपण त्याचं पहारेदार आहेत, ती जबाबदारी आपल्यावर दिली. त्यामुळे त्याचं ऑब्झर्वेशन हे कायम आपण जर केलं तर मग मात्र त्याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही, की तो चुकत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने लक्ष ठेवलं पाहिजे. अगदी. आणि हे एक आणखीन कंपॅरिझन असतं मुलगा आणि मुलगी, तर ते एक थोडंसं आता तरी बऱ्यापैकी कमी झालं. तरी काही काही ठिकाणी हे थोडासा घरातला संस्कार असतो आणि तो संस्कार तसेच जर घेऊन पुढे जात असतील तर मग मात्र तिथे पण प्रॉब्लेम येतात. एक्झॅक्टली. म्हणजे या सगळ्या शेअरिंग मधनं आपण असं म्हणू शकतो मॅम की तुमच्या लहानपणी तुमच्या आई बाबांनी तुम्हाला तो फ्रीडम आणि तुमच्यातला युनिकनेस त्यांनी तो बाहेर काढला. म्हणजे तुम्ही ज्या डेस्टिनीसाठी
बनला असात. मला वाटतं ते सराउंडिंग मिळत गेलं, कारण ज्या पद्धतीने तुम्ही सांगतायत की वातावरण कसं म्हणजे होतं. एक मुलगी म्हणून मी कधीच राहिले नाही. मला मी माझ्या पण बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये सांगते, कारण बीड हे आता माझं, मी खूप वर्ष झालेत बीडला सोडून, त्यावेळेसची मी अख्ख्या बीडमधली पहिली एकटी सायकल चालवणारी. अच्छा. ओके. आणि ह्याच्याबद्दलचे संदर्भ बीडमध्ये ज्या ज्या लोकांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये दीपक क्षीरसागर मॅडमनी एक पुस्तक काढलं होतं. तर त्या पुस्तकामध्ये मराठवाड्यातले आणि त्यातल्या त्यात बीडमध्ये कोण कोण होऊन गेलेलं आहे तर त्यांच्या संदर्भात त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. तर त्या माझ्याकडे येऊन खास त्यांनी मला सांगितलं की रोहिणी मॅडम तुमचं त्याच्यामध्ये मला नक्कीच घ्यायचं आहे. आणि त्यांना मी आठवत होते आणि तो सायकलचा संदर्भ त्यांनी त्या पुस्तकात सुद्धा टाकलाय. तर त्यावेळेस असं व्हायचं की एक तर लेडी सायकल नसायच्या, जेंट सायकल. आणि जेंट सायकल मग ते दोन्हीकडे पाय टाकून मारायचं. 5वी 6वीतली मुलगी, परत पायही पुरणार नाही आणि सीटवर पण बसता येणार नाही अशी अवस्था. पण त्याच्यातही रॉंग साईडने चालवणार, कारण त्यास एवढं काही कळतच नव्हतं रूल्स आणि काय काय नाही. पण पोलिसांनी किती शिट्ट्या मारल्या तरी मी कधी थांबायचे नाही, एवढी बोल्ड. मग त्यातल्या त्यात जर सायकल चालवणार म्हटलं की मुलं त्रास देणार, मग जो मुलगा त्रास देईल त्याला सुद्धा मी रस्त्यात धरून धरून मारलेलं आहे. म्हणजे हे त्यावेळेस पासूनचे गुण सगळ्यांना माहिती होते. खूप मजा, म्हणजे ते बालपणच वेगळं होतं. रिअली हॅपी. आणि ऍक्च्युली तुमच्या सगळ्यांसोबत ह्या उद्देशाने मी शेअर करते की एक फाउंडेशन लक्षात आलं ना तर तुम्हाला एक आई म्हणून, एक वडील म्हणून खूप सोपं जाईल तुमच्या मुलांच्या या अशा पॅरेंटिंगला पण. आणि मॅम हा जसा प्रवास आता तुमचा 5वी ते 12वी खूप मेमोरेबल होता, याच्यात असा काही ट्रिगर पॉईंट मिळाला की आयुष्यात खूप काही एक्स्ट्राऑर्डिनरी करायचं आहे, म्हणजे परिस्थितीच घडवून जाते प्रत्येकाच्या आयुष्यात. तर अशी नेमकी कोणती ती परिस्थिती होती की असं तुम्हाला वाटलं किंवा ती स्ट्रेंथ मिळाली? ऍक्च्युली असं झालं की वडिलांना डॉक्टर व्हायचं होतं, पण त्या काळामध्ये वडिलांकडे पैसे बिलकुल नव्हते, कारण घरात सगळे मजुरी करणारे लोक होते आणि अख्ख्या फॅमिलीमध्ये वडील एकटेच शिकलेले होते. 10वी झाल्याबरोबर वडिलांना गावातल्या पाटलांनी मागणी चालू केली की नाही तू माझ्या मुलीशी लग्न कर, मी बाकीचं तुझं पुढचं करतो. पण वडिलांना 10वी झाल्या लग्न करायचं नव्हतं आणि त्यांच्या पाटलाच्या पैशांवर तर पुढे काही जायचं नव्हतं. त्यामुळे वडिलांनी घर सोडलं आणि ते डायरेक्ट उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले आणि तिथे त्यांनी स्वतःचं काम करून ते शिकत गेले आणि पुढे ग्रॅज्युएट झाले. मग नंतर बाकीचं त्यांचं ह्याच्यामध्ये पोलीस खात्यामध्ये त्यांची बदली झाली. मग त्यांनी डायरेक्ट एक्झाम दिली आणि मग ते PSI झाले, मग PI झाले. तर त्यांची कायम इच्छा होती की कोणीतरी घरातल्या एकाने डॉक्टर व्हायचं. आता तसं बघितलं तर मला जे लहानपणापासून बघतात तर प्रत्येक जण वडिलांचे मित्र कोणी ॲडव्होकेट असेल तर ते म्हणायचे की नाही रोहिणीला ॲडव्होकेटच करायचं, कोणी लेक्चरर्स असतील तर ते म्हणायचे की नाही रोहिणीला आपण लेक्चरच करायचं. पण वडिलांनी कधीच मला या 2 गोष्टीबद्दल बोलले नाही. त्यांचं कायम होतं की नाही तू डॉक्टरच होणार. आणि त्यामुळे माझ्या डोक्यात होतं की नाही आपल्याला व्हायचं तर ते डॉक्टरच व्हायचं. म्हणजे स्पोर्ट्स सुद्धा म्हणजे मी एवढी म्हणजे स्टेट चॅम्पियन असून सुद्धा मी कधी स्पोर्ट्समध्ये करिअर करण्याची माझी इच्छा नव्हती. पण स्पोर्ट्स माझा आवडीची गोष्ट होती. पण मेन करिअर मला मेडिकलमध्येच करायचं होतं. आणि मग त्या पिरियडमध्ये माझा जो नंबर लागला तो पुण्याला लागला. मग कारण त्यावेळेस अशी पद्धत होती की फक्त पुण्यातली आणि आजूबाजूच्या मुलांना जास्त ॲडमिशन्स पहिले मिळायचे आणि मराठवाड्यात त्याच्यामध्ये वेटिंगमध्ये असायचं. मराठवाडा म्हण किंवा पंढरपूर म्हण, मालेगाव म्हण, असा थोडासा आउट ऑफ पुणा सगळं जरा बाजूला वेगळं असायचं. त्यामुळे मी वेटिंगवर होते. मग भावाने सांगितलं की आता आपल्या वेटिंगवर नंबर आहे तर तू तोपर्यंत BSc ला ॲडमिशन घे. पण मला तर BSc करायचं नव्हतं आणि भाऊ तर म्हटलं वर्ष तर वाया घालवायचं नाही. म्हटलं ठीक आहे म्हटलं मग काहीतरी त्याचं ऐकायचं. मग कारण मी पहिल्यांदाच पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला गेले होते. तसं आईचं माहेर होतं, सुट्ट्या आम्ही तिथे करायचो. पण ज्यावेळेस मी पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला माझं ॲडमिशन झालं आणि पुण्यामध्ये मी BSc साठी ॲडमिशन घेतलं. पण मी तिथल्या सरांना सांगितलं सर मला बाकी कशात इंटरेस्ट नाही, मला क्रिकेट शिकायचं. कारण त्यावेळेस बीडमध्ये क्रिकेट नव्हतं आणि मला क्रिकेट प्रचंड आवडायचं. ते अगदी म्हणजे त्यावेळेस तर कुठले TV नव्हता, काही नव्हता, फोन नव्हते, काही नाही. तर त्यावेळेस माझं कान आणि तो रेडिओ असं असेल आणि अगदी सगळं रेकॉर्ड हे ते लिहून सगळ्यांचं किती स्कोर झाला हे ते सगळं मी असं रेग्युलर डोक्यात बसलेलं क्रिकेट. त्यामुळे फर्ग्युसनला गेल्यानंतर मग क्रिकेट खेळायला लागले आणि रोजचं दिवसभराचा वेळ सगळं ग्राउंडवरच, फक्त क्रिकेट, बाकीचं काहीच नाही, क्लासेस कुठलेच नाही. आणि एकतर काय व्हायचं की पुण्यासारख्या ठिकाणी सगळे इंग्लिश टू इंग्लिश बोलणारे इंग्लिश मिडियमची मुलं आणि माझं आपलं सगळीकडे ZP मधून सगळं शिक्षण झालेलं. त्यातल्या त्यात संस्कृतचा कधीच विषय नव्हता किंवा मग मराठी सुद्धा फार काही भारी नव्हतं. पण ते सगळं जे काही असायचं पण ते शिक्षण बेसिक चांगलं होतं. आणि त्याच्यामुळे मग सगळं ते तिथलं सगळं शिक्षण झाल्यानंतर ज्यावेळेस माझे 6 महिने झाले फर्स्ट युनिट टेस्ट आले आणि मग
भावाच्या लक्षात आलं. भावाने सांगितलं आता जर तू ह्या BSc ला नापास झाली तर तुझं पार्सल उचलणार, मी परत बीडला पाठवणार आहे. मग मात्र माझं धाबं दणाणलं की आता काय होणार. आणि लकीली त्याच आठवड्यामध्ये मला नंबर लागला आणि मग मला पुण्यामध्ये ॲडमिशन मिळालं. आणि मग मी आयुर्वेदिक कॉलेजला ॲडमिशन घेतलं. आयुर्वेदिकला कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं संस्कृत आहे का. आता वडिलांच्या बदली इतक्या खेड्याखेड्यांमध्ये होत होतं तर त्यामुळे संस्कृत नव्हतंच, पण त्यांनी मग जेवढ्यांचं संस्कृत नव्हतं, जेवढे वेटिंगमध्ये होते सगळ्यांची तीच अवस्था होती. मग ते कदाचित त्यांनी संस्कृतवाल्यांना पहिला प्रेफरन्स असेल, मग बाकीच्यांना आमचा असेल कदाचित, तसंही असू शकतं, पण ते गव्हर्नमेंट सीट होतं. आणि मग त्यांनी आमच्याकडून लिहून घेतलं की तुम्ही मग संस्कृतची एक्झाम हे ते देणार. आम्ही म्हटलं हो. आम्हाला ते सोपं वाटलं की ठीक आहे. आणि डायरेक्ट तिसरी संस्कृतची एक्झाम. आणि फक्त त्यांनी तसं अट घातली नव्हती की तुम्हाला ती संस्कृत पास करावी लागेल. परीक्षा द्यायची होती पण ती पास करणं कंपल्सरी नव्हतं. पण आम्ही सगळ्यांनी ती नंतर हे केली आणि बरंच खूप जास्त मार्कांचं संस्कृत होतं. फर्स्ट इयर कसं तरी करून झालं. मग सेकंड इयर पण ते संस्कृत वाढत गेलं, पण मग हळूहळू त्याच्यामध्ये थोडासा इंटरेस्ट येत गेला. तर सुरुवातीचं पहिलं वर्ष मला जड गेलं, पण त्याच्यानंतर मात्र मी ठरवलं की नाही, आपल्याला डॉक्टर व्हायचंय तर हे असले प्रकार चालणार नाहीत. आणि त्याच्यानंतर मात्र मग मी जे जोर दिला अभ्यासावर, आणि सगळ्यात जास्त म्हणजे आयुर्वेदिक जरी डॉक्टर्स होतात ना हे सगळेजण, त्यांना ॲलोपॅथिक कंपल्सरी असतं आणि तेवढंच असतं. हे लोकांना हे लक्षात येत नाही की ॲलोपॅथिक नाहीये असं तसं बिलकुल नाही. शेवटी डॉक्टर होतो तो, डॉक्टरला सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळे इतका सुंदर तो सिलेबस केलेला आहे आयुर्वेदाचा सुद्धा, कम्प्लीट त्याच्यामध्ये ॲलोपॅथिक आणि नंतर पूर्ण आयुर्वेदिक. उलट आयुर्वेदिक मुलांना डबल अभ्यास करावा लागतो. ओके. हा, तर त्या दृष्टीने मग मला सुरुवातीला बराच भरपूर अभ्यास करावा लागला. आणि मग मी अभ्यास करत 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 प्रत्येक सब्जेक्टमध्ये मी एवढी एक्सपर्ट होत गेले, कारण मला एवढा कॉन्फिडन्स होता ना, आवडता विषय. त्यामुळे माझं ॲलोपॅथिक असं एकदम पक्क होतं असं सगळं अगदी. आणि दर सब्जेक्टमध्ये मला मेरिट डिस्टिंक्शन फर्स्ट कॉलेजमध्ये असं करत करत सगळ्या गोष्टी झाल्या. आणि फायनलला मी कॉलेजमध्ये फर्स्ट आले आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 5th आले. वाव. तर दॅट इज लाईक वाव मुमेंट. कारण आपण एकदा ज्या पर्सनॅलिटीशी कनेक्ट होतोय ती फक्त त्यांचं एज्युकेशनच नाही कम्प्लीट केलं. मला असं वाटतं जेव्हा आपण लेजंडरी बेस काही गोष्टी परफॉर्म करतो ना, तर त्याचा एक फीलच वेगळा असतो आणि ती सवयच लागते मग आयुष्यात. आणि ते शेवटी जर तो खरा इंटरेस्ट असतो, जर आपल्याला एम कळलेलं आहे कुठे जायचंय, मग त्याच्यासाठी आपण आपले 100% दिले पाहिजे. हे एक मी मुलांना सांगत असते. मुलं काय करतात माहिती का, की आई वडिलांसमोर अभ्यास करताना दिसतात, आई वडिलांना असं वाटतं की नाही खरंच ही मुलं अभ्यास करतात, पण तो इंटरेस्ट त्यांना आतून असला पाहिजे की नाही मला करायचंय, माझ्यासाठी आहे हे. हा अभ्यास आई वडिलांसाठी नाहीये, हे तुमचं करिअर करतो. मग जर आपण आपले 100% दिलेले आहेत आणि 100% दिल्यानंतर तो नंबर कुठे लागतोय ते तुमचं करिअर आहे. राईट. खरंच आहे. ही गोष्ट कळली पाहिजे मुलांना. अनालिसिस आहे, सेल्फ अनालिसिस आहे की आपण कुठे आहोत हे लक्षात. आणि ते जे ऍडमिशन मिळतं ना ते तुमचं करिअर का असतं, कारण ते त्यांनी निवडले आता. राईट. हे दुसरं कळाली गोष्ट पाहिजे आई वडिलांना पण आणि मुलांना पण, की नाही मला तर केलं होतं मी 100%चा अभ्यास, मग मला कुठे मिळायला पाहिजे होतं MBBS ला पाहिजे किंवा इंजिनिअरिंगला पाहिजे किंवा कॉमर्सला पाहिजे, ज्याला ज्याचे पाहिजे एम ते त्याने ठरवलेलं आहे. मग जर ते एम आहे आणि एवढे अभ्यास केल्यानंतर पण त्याचा ठराविकच ठिकाणी नंबर लागतोय, म्हणजे काय, मग तो तुमचा जो चॉईस आहे तो तुमचा चॉईस आहे, पण त्याचा चॉईस नाहीये ना, त्याला माहिती तुम्हाला कुठं जायचंय. राईट. ओके. ही गोष्ट जर सगळ्यांना कळली ना, हे एवढं सोपं होतं, पण हे खूप लोक कॉम्प्लिकेटेड करून ठेवतात. एक्झॅक्टली. आणि ही गोष्ट मग मी मुलांच्या कॉलेजला ज्यावेळेस जाते ना, कारण मी युथवर खूप काम करते, माझी आवडती गोष्ट आहे. मग मी युथवर इंटरनॅशनल नॅशनल लेवलला पासून ग्राउंड लेवल पासून सगळीकडे काम करते. मग मी त्या मुलांना सांगते की ठीक आहे आता तुमचा इथे नंबर लागा, मग ते आर्किटेक्चर असू दे, ॲडव्होकेट असू दे, CA असू दे, इट्स ओके. आता तुमचा नंबर लागला म्हटल्यानंतर हे तुमचं भविष्य आहे, तुम्हाला कळालं नव्हतं, इट्स ओके, पण आता हे तुमचं भविष्य, हे तुमचं फ्युचर आहे. तर आता ह्याला मात्र तुम्ही परत मन लावून सगळं करायला सुरुवात करा, तुम्हाला त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक इंटरेस्ट यायला लागेल. खूप वेळा मी BMS कॉलेजला पण लेक्चरला जाते, खूप वेळा मुलांना इतकी नर्वस असतात, पहिलं 1 वर्ष संपेपर्यंत मुलांना काही कळत नाही. आई वडिलांना गिल्टी वाटतं, आजूबाजूचे नातेवाईक तुम्हाला आणखीन गिल्टी फील करून देतात की म्हणजे तुम्ही केपेबल नाहीये, हे त्यांना समजून सांगायचं असतं. पण हे मला असं वाटतं की चुकीचं आहे. हे जर गोष्ट आई वडिलांना कळली, नातेवाईकांना कळली की नाही तो त्याच्यासाठी घडलेला आहे, मग त्याला जर त्याचं मिळतं, त्याला उलट तुम्ही सपोर्ट दिला पाहिजे आणि त्याला ते किती इंटरेस्टिंग आहे हे समजून सांगणारी लोक पण आजूबाजूला द्या की. जर अशा पद्धतीने दिलं ना तर त्याला स्पीड जास्त येतो. अशी मी एक फॅमिली बघितली होती औरंगाबादमध्ये, सेम अशीच.
म्हणजे मला ज्यावेळेस लक्षात आलं की त्यांचा मुलगा BMS ला लागलाय पण ती बाई डिप्रेशन मध्ये गेली, कारण हे एक स्टेटस झालंय सोसायटीतलं आजकाल की तुमची मुलं काय करतात हे तुमची म्हणजे पूर्वी पुंजी असायची प्रॉपर्टीची, तशी ही पुंजी मुलं पुंजी आहेत पण त्याच्यामध्ये तुमची प्रॉपर्टी जरी असली पण त्याचा इंटरेस्ट जो आहे त्यांचं काय जे लक आहे त्याच्यावर ह्यांनी सपोर्ट दिला पाहिजे. एक्झॅक्टली केलं पाहिजे, कारण काय होतं की एखादी गोष्ट पालकांची राहिली म्हणून प्रत्येकच मुलगा करू शकेल हे गरजेचं नाहीये आणि प्रत्येकाचा एक युनिकनेस वेगळा आहे. पण ह्या सगळ्या तुमच्या शेअरिंग मधनं मला असं आत्ताचा विषय ऍज अ काउन्सिलर म्हणून खूप इम्पॉर्टंट वाटतो की मुलं त्यांच्या टॅलेंटनी म्हणा किंवा समहाऊ पॅरेंट्स कडे तो फायनान्शियल बॅकिंग आहे म्हणून म्हणा, कारण आजकाल बरेचसे मॅनेजमेंट कोठांमध्ये पण आपण म्हणतो की बाबा ठीक आहे कॅपॅसिटी म्हणून मेडिकल फील्ड मध्ये जातात, म्हणजे तुमची फील्डच ती आहे पण सुटेबल तर सगळ्याच फील्ड साठी आहे. जे मी तुम्हाला विचारते प्रत्येक फील्ड आपापल्या जागेवर आहे. आजकाल मुलांना ना फोकस्ड व्हायला खूप जास्त त्रास होतोय किंवा त्यांचं सराउंडिंग तसं मिळत नाही. तर असं नेमकं काय होतं मॅम की तुम्हाला वाटतंय की तुम्हाला जे तेव्हा मिळालं, म्हणजे आत्ताही तुम्हाला मी ऐकते ना तर ती पॅशन जाणवते की ते करायचं होतं ते मी केलं. आजकाल हा विचारही मुलांमधनं येत नाहीये. तर असं नेमकं मुलांनी प्लस पॅरेंट्सनी काय करावं, कारण तो तुमच्याकडे खूप चांगला प्रश्न आहे योगिनी. ह्याच्यामध्ये गंमत बघा, आता सगळ्यांचं मगाशी जसं चाललंय सगळ्या आजकाल सगळे हाय लेवलचे सब्जेक्ट कुठले, डॉक्टर, इंजिनियर, CA, ओके, हे किंवा आता आणखीन बऱ्यापैकी ड्रॉइंग मध्ये पण येत आहेत मुलं, आर्किटेक्चर मध्ये पण येत आहेत, कन्स्ट्रक्शन मध्ये, सिव्हिल मध्ये, सगळीकडे येतात. पण ह्याच्यामध्ये ह्या मुलांना जर बघितलं ना ह्यांचा बेस खरं तर 8वीला चालू द्यायला पाहिजे की त्याच्या आता कसं होतं घरातली लोक नातेवाईक जर डॉक्टर असतील तर त्याच्या डोक्यात डॉक्टर बसतो, आई बाबा डॉक्टर असतील तर डॉक्टर बसतो, घरात जर कोणी नसेल पण आई वडिलांचं स्वप्न असेल तरी तो डॉक्टर बसतो. बरं डॉक्टर डोक्यात आल्यानंतर काय होतं की ह्या मुलांना माहिती नाही की डॉक्टर कसं व्हायचंय, किती फॅकल्टीज आहेत, कोणता सब्जेक्ट पाहिजे आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. ही गंमत मी प्रत्यक्ष स्वतः समाजात फिरते ना, मला सगळं माहिती की आलेला मुलगा 12वीची परीक्षा देतो, तो नेट देतो, CET देतो, सगळं देतो, पण ती नीट आणि CET दिल्यानंतर सुद्धा त्याला माहिती नाही की डॉक्टरचे सब्जेक्ट काय आणि कुठल्या फॅकल्टीला कसं अप्लाय केलं पाहिजे, किती कुठले कुठले ब्रँचेस आहेत. खूप वेळा तर असं होतं की ते नीट मध्ये मार्क कमी पडले, मग आता करायचं काय, तुम्ही परत रिपीट करणार. अरे पण तू बघितली का दुसरी फॅकल्टी होती ना तुझ्यासाठी, तू ट्राय तरी केलंस का, तुला माहिती का ती काय काय नाही. मग त्याच्यासाठी पहिलं एफर्ट्स काय घेतले पाहिजे आई वडिलांनी त्या मुलांना, आणि त्याच्याही अगोदर मी तर म्हणेल शाळेने घेतले पाहिजेत. खरंय की त्यांना दाखवा, तुम्ही 8वी 9वी 10वी पासून असे लोक आणून दाखवा की आयुर्वेदिक डॉक्टर काय, होमिओपॅथिक डॉक्टर काय, युनानी काय आहे, ॲक्युपंक्चर काय आहे, नॅचरोपॅथी काय आहे, योगा काय, रेकी काय, मेडिटेशन कशाला म्हणतात, आणि त्याच्याबरोबर सिव्हिल मधले सगळी लोक आणा, कन्स्ट्रक्शन डिझायनर मधला कोण आहे, आर्किटेक्चर काय काम करतो, मग त्यांचे सब्जेक्ट कसे जातात, मग ह्या फील्डमध्ये कुठले कुठले सब्जेक्ट लागतात, ह्या फील्डमध्ये कुठले कुठले, हे जे नॉलेज आहे ना हे मुलांना काहीच नसतं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, आई बाबाही कन्फ्युजन, मुलंही कन्फ्युजन, आणि त्याचा इझिली जर मार्क मिळत असतील आज आयुर्वेदिक कडं पण फक्त नॉलेज नाही, तो मुलगा नाईलाज असतो चुकून परत रिपीट करणार. जर तो रिपीट करून त्याचं लक असेल थोडंफार शिल्लक तो लकीली MBBS ला लागेल, आणि MBBS ला लागल्यानंतर तो रडत पडत का होईना पण तो MBBS करेल, आणि ते केल्यानंतर जोपर्यंत त्याला त्याची पाहिजे तशी फॅकल्टी मिळत नाही तो कायम डिप्रेशन मध्ये जातो. एक्झॅक्टली. तेवढंही करून मी तर नेहमी आणखीन म्हणजे त्याच्याही पलीकडे जाऊन त्याला ती फॅकल्टी पण मिळाली पण तरी तो त्याच्या आयुष्यात सक्सेसफुल होत नाही, कारण त्याचं ज्या पद्धतीने त्याने केलेलं आहे ना मग ह्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीने चुकीचं होत जातं, आणि मग त्यांचे ते चॉईस बदलत राहतात, आणि मग ते त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये पण आनंदी होत नाही, कारण डायरेक्शन चुकलं. राईट. कारण कदाचित त्याचं कधी 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 असं होतं की त्यांचे म्हणजे आता ह्या फॅकल्टीला आता समजा एखाद्याला रेडिओलॉजिस्टला जायचं तर रेडिओचा सब्जेक्ट नाही मिळाला, त्याला तो नाही मिळाला म्हणून त्याला पॅथो मिळाला, पॅथो नाही मिळाला म्हणून पेडियाट्रिक मिळालं, पेडियाट्रिक नाही तर हे ते नाही तर ते, पण त्याचा पिंड काय, त्याचा स्वतःचा पर्सनल इंटरेस्ट काय. खरंय. म्हणजे काही मुलं अशी असतात की त्यांना ऑपरेशन करण्यात इंटरेस्ट नसतो, काही मुलं पॅथोमध्ये इंटरेस्ट नसतात की काय आयुष्यभर तेच, काही मुलं डेंटिस्ट, काही मुलं तर असे बोलतात की मॅडम आम्ही फक्त 32 दातांशी खेळतो, पण तो सब्जेक्ट केवढा मोठा आहे, केलं तर खूप काही आहे, पण हा जो प्रकार आहे ना बेसिक त्यांना कळत नाही.
हे तू तुझ्या थ्रू सुद्धा सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे. आय एम सो हॅपी ऍक्च्युअली मॅम, तुम्ही जे बोलतायत गेल्या 18 वर्षापासून मी फक्त त्याला ॲज अ ब्रेन एक्सपर्टी म्हणून कनेक्ट करते. मी त्याला ब्रेननुसार प्रेझेंट करते. देर इज व्हेरी ब्युटिफुल थेरी, इट इज कॉल्ड 8 मल्टिपल इंटेलिजन्सी. आपण जे आता पिंड किंवा जो युनिकनेस म्हणतो, तर नाऊ देर आर एन नंबर ऑफ टेक्निक की आपल्याला लक्षात येतं की जसं आपण डेंटिस्ट म्हटलं, इफ दे आर व्हेरी इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशन त्यांचं चांगलं आहे, क्रिएटिव्हिटी चांगली, तर त्यांनी खरंच डेंटिस्ट बनावं. का? बिकॉज ते काम करताना मजा येणार आहे. पण एखादा जर खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे तर तो सर्जन नाही बनू शकत. असे आपल्याकडे आता एन नंबर ऑफ पॅरामीटर्स आहेत की जिथे आपण काउन्सिलिंग करू शकतो, मुलांचा युनिकनेस सर्च करून देऊ शकतो. पण ही गोष्ट आई बाबांना कळाली पाहिजे. एक्झॅक्टली. कारण आपल्यापेक्षा ना आई बाबा 24 तास त्याच्या बरोबर असतात. राईट. त्यांना त्यावेळेस कळायला पाहिजे की आपल्या मुलात काय गट्स आहेत. True. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे जरी ठीक आहे कुठल्याही फील्डमध्ये जाऊ दे, मग तो बोलका तर असला पाहिजे, त्याने स्वतःला प्रेझेंट तर केलं पाहिजे, त्याची स्वतःची बॉडी लँग्वेज असली पाहिजे, त्याला स्वतःला समोरच्या म्हणजे समोरचा माणूस किती हुशार आहे हे त्याच्या सगळ्या गोष्टी क्रिएट करताना असं होत नाही. मी नेहमी एक उदाहरण देते मुलांना की असं कधी होईल का की तुम्ही आता ग्रॅज्युएट झालेत, हे 25,000 रुपये घे बेटा आणि प्रोझोनमध्ये जाऊन पर्सनॅलिटी विकत घेऊन ये. असं होऊ शकतं का? मिळेल का पर्सनॅलिटी? आज पैसा आहे, 50 काय 1 लाख रुपये तुम्ही तुमच्या मुलाला द्या, पण ती तुम्ही जाऊन पर्सनॅलिटी विकत घेऊ शकतात का? पण ती तयार करण्यासाठी त्याला पहिल्यापासून त्याचं बेसिक त्याचं पक्क असलं पाहिजे, त्याचं सराउंडिंग असलं पाहिजे, त्याच्या सराउंडिंग बरोबर त्याची टीम सगळी तशी असली पाहिजे, त्याचं मित्रपरिवार तसा असला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॉमन सेन्स. ही गोष्ट इतकी गोष्ट ना, म्हणजे ना तिथपर्यंत मुलं पोहोचतच नाही. अगं ॲग्री मॅम. खरंच म्हणजे तुम्ही जे म्हणतायत मला काही असे एक्झाम्पल्स पण येत आहेत की माझ्याकडे न्यूरोसर्जन स्वतः सर आलेले आणि सर अगदी म्हणत होते, अगं बाळा मी खूप हुशार होतो ना, मग आईबाबांनी डॉक्टर लेबल लावून दिलं, हुशार होतो म्हणून बनलो, पण म्हणे आज माझंच प्रोफेशन मला थोडं स्ट्रेसफुल वाटतं. मग ॲज अ बिंग अ ब्रेन एक्सपर्ट मी सरांसोबत काही नाही केलं मॅम. मी फक्त सरांचा युनिकनेस काढून त्यांना सांगितलं की सर तुम्ही म्युझिकमध्ये छान आहात हो, जरा तुम्ही म्युझिक सुरू करून बघा. सर अजूनही मला आठवण करतात, मला म्हणतात फक्त माझं नाव कधी कॉमनली सांगू नको, तर मी सांगत नाही. पण एका महिन्यात सर इज लाईक की योगिनी सर्जरी करताना ना बाळा हात थरथरायचा, एका महिन्यात गाणं गायला लागलो आणि मी जवान झालो. व्हॉट वी आर ट्राइंग टू से की प्रत्येकाचा एक जो युनिकनेस आहे ना, तो जर पालक म्हणून जर त्यांनी शोधला तर मला वाटतं आपण ज्या सक्सेस बद्दल बोलतोय, आणि खरं आपल्यापेक्षा ना पॅरेंट्सलाच कळायला पाहिजेत आपली मुलं. राईट. हा, आणि त्यांनी असं हे नाही केलं, त्याच्यावर प्रेशर नाही, प्रत्येक फील्ड मध्ये तो मास्टर होऊ शकतो. मी तर नेहमी म्हणते क्लार्क सुद्धा एक्सपर्ट असतो, आणि तो त्याची जी क्लार्क जरी असेल ना, त्याचं कुठलंही प्रोफेशन असू दे, कुठलाही याचा, पण तो प्रत्येक जण आपापल्या फील्डमध्ये कसा मास्टर होऊ शकतो, कारण तो आतून त्याचा इंटरेस्ट असतो, आणि त्या इंटरेस्ट प्रमाणे तो जर करायला लागला तर प्रत्येक जण आपापल्या फील्डमध्ये मास्टर होऊ शकतात. म्हणजे तुम्ही जे म्हणतात मॅम, सोशल मीडिया त्याच्यासाठी एवढा मोठा एक ऑप्शन आहे की एक चहावाला पण मर्सिडीज मध्ये फेरू शकतो. आपल्याला वाटतं रे चहा काय येतात, नाही पण अगं गंमत, आता आणखीन सोशल मीडिया निघाला, विषय मोबाईलचा निघाला, म्हणून आता हेच 8वी 9वी 10वीतल्या सगळ्या मुलांच्या हातात मोबाईल आहे. राईट. मग त्यांना एक क्लिक करता येत नाही का की अरे कुठल्या कुठल्या फॅकल्टीचे, मेडिकलमध्ये किती ब्रँचेस आहेत, इंजिनिअरिंगमध्ये काय आहे, आर्किटेक्चरमध्ये काय आहे. मग हे जर त्यांना जर स्वतःला सुद्धा थोडासा वेळ दिला गेला पाहिजे ना. ठीक आहे, आज परवाच एका कार्यक्रमामध्ये मी बोलले की आता सध्याची जी परिस्थिती ना खरंच खूप चिंताजनक आहे. कारण ह्याच्यामध्ये काय होतं, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. आज ती आई सुद्धा घरात बसलेली, शिकलेली नसू दे असू दे, ते काय जे असेल ते असेल, प्रत्येक आई, फक्त आई, ही आई काय करते, त्या मोबाईलवर काय चाललंय ते बघत असते. मग ती वेगवेगळ्या फील्डमधली असेल, कोणी युट्यूब फॉलो करेल, कोणी फेसबुक फॉलो करेल, कोणी इन्स्टा करेल, कोणी रील्सच बघत बसेल. ओके, पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिचा इतका इंटरेस्ट असतो, तो तिचा पर्सनल इंटरेस्ट असेल. ह्या गोष्टी बघत असताना तिच्या लक्षात येत नाही की आपल्या मुलांमध्ये ह्याच्यातला काही इंटरेस्ट आहे का, किंवा आपल्या मुलाकडचं सध्या मेंटॅलिटी काय चालू आहे, तो कुठल्या पद्धतीने विचार करतोय, किंवा एकाच घरामध्ये वयात येणारी मुलं असतात, मुलगा आणि मुलगी, ह्या मुलाच्या डोक्यात काय चाललंय, मुलीच्या डोक्यात काय चाललंय, ही नक्की काय करत असतील, हे युट्यूबवर बघतायत, ते काय बघतायत, म्हणजे अभ्यासाच्या नावाखाली ते काय बघतायत. ओके, आणि मध्ये तर कोविडमध्ये ते सगळ्यांनाच मोबाईल आले, ते सगळं झालं, ते इट्स ओके, तो तर खूप मोठा विषय. पण तरी सुद्धा आता आईचं काय असतं की बाकीच्या लोकांच्या भानगडी बघण्यामध्ये ती एवढी इन्व्हॉल्व्ह झाली की स्वतःच्या घरात काय भानगडी चालल्यात हे कळत नाहीये. ही जबाबदारी कोणाची? मी तर म्हणते की नाही, आज आई जर आहे ना, आई ही मी कायम आई हे सगळ्यात महत्वाचं मानलेलं आहे.
म्हणजे ठीक आहे, खूप लोक असं म्हणत असतात की नाही वडील का नाही, वडील पण आहेत, तो नाही भाग, पण तरी सुद्धा आज देवाने आपल्याला एवढी मोठी शक्ती दिली आहे. आपल्याला 2 हात दिसतात, पण विचार करायला एवढं मोठं डोकं दिलेलं आहे आईला की ती त्या 2 हाताचा तर उपयोग करूच शकते, पण ती ज्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करेल ना, तिच्याकडे सगळ्या गोष्टी येऊ शकतात. आणि ती तिची शक्ती आहे ती ऍक्च्युली. म्हणूनच ते देवीचं उगाच काय गंमत म्हणून नाही दिलेलं. ती तेवढ्या पद्धतीने ती सगळ्या घराची, म्हणजे शिकलेल्या जरी बायका असतील आणि नसतील ना तरी सुद्धा ती आई सगळं घराला पूर्ण कंट्रोल करू शकते, त्या घराला शिस्त लावू शकते, त्या घराला शून्यातून ती कित्येक लाखो काय कित्येक करोड रुपयाचं सुद्धा ती काही हे करू शकते, वाचवू शकते आणि देऊ शकते घराला. वाटेल ते करू शकते आई. खरंच आहे. ॲक्च्युली ज्या आपण मेन उद्देशाने मॅमला आज इन्व्हाइट केलंय की एक नारी शक्ती काय करू शकते, आणि त्याच पद्धतीने मॅम हा एक छान मेसेज सगळ्यांना देत आहेत. मी फक्त त्याला एका आणखीन एक वेगळ्या अँगलनी शेअर करते की एक फिमेल म्हणून ना, घरातल्या त्या स्त्रीनी जर लक्षात घेतलं, एक आई म्हणून, एक बायको म्हणून, एक बहीण म्हणून, एक सून म्हणून, एक मुलगी म्हणून आपल्यात खूप मोठी शक्ती आहे. आणि मला असं वाटतं या महिला दिनानिमित्त जो मेसेज मला कन्व्हे करायचा आहे तुमच्या सगळ्यांसोबत, की खरंच त्या शक्तीला ना एकदा आजमावून बघा. त्याला शिक्षणाची जोड नाही लागत. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की शिक्षण असेल तरच, पण मॅम मी इतक्या दिवस झाले एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये, मी अक्षरशः आईला सही करता येत नाही अशा पण आईंचे मुलं क्लास 1 ऑफिसर आणि डॉक्टर होताना पाहिलेत. त्या आईनी फक्त त्यांच्या वेळच्या वेळी जेवणाची काळजी घेतली आहे, आणि माझ्या मुलाला मी वाईट बोलू नये, त्याला त्रास देऊ नये, त्याला मायेचा स्पर्श द्यावा, तो व्यवस्थित झोपलाय का, याच्या व्यतिरिक्त त्या आईनी दुसरं विश्व पाहिलं नसेल. पण तिच्या आतली ती प्युरिटी आणि ती जी एक शक्ती असते ना, ती खरंच मी खूप डीपली पाहिली आहे. पण जसं सोशल मीडियाचा निघाला आपला विषय, आज अनावधानाने प्रत्येक आई म्हणा इतकी अडकली आहे ना की तिला तिच्या आतलीच एनर्जी कळत नाही. जो तुम्हाला प्रश्न विचारायचा माझा उद्देश होता, तर हा पण एक मेन डिफरन्स आहे की तुम्ही ज्या वेळेत होतात एज्युकेशन मध्ये, तेव्हाच्या सराउंडिंग मध्ये ही टेक्नॉलॉजी खूप लिमिटेशन मध्ये होती. स्पर्शाची भाषा कळत होती आपल्याला, एक जाणीव होती. याच्या आधी तुम्ही म्हणलात की शब्दांची गरज नाही पडायची, बाबांचा चेहरा पाहिला, आईचा पाहिला की कळून जायचं घरात काही चालू आहे का. आजकाल आई शब्दांनी जरी सांगते ना तरी मुलांच्या डिमांड असतात, मला काय माहित नाही, मला पाहिजे. तर हे कुठेतरी जे मिस होत आहे, मला वाटतंय की एक स्पर्शाची भाषा वाढली पाहिजे कुटुंबात, आणि ते एक शेअरिंग वाढलं पाहिजे जे टेक्नॉलॉजीनी कमी झालंय. नाही, आता काय व्हायला लागलंय की हे सगळे मीडिया जेवढा आला ना, त्याच्यामुळं पर्सनल अटॅचमेंट, पर्सनल जो टच असतो किंवा मग तुमचा मनाचा पण असला पाहिजे. खरंच हां, तो जो मनाचा टच आहे तो सगळा आपोआपच कमी व्हायला लागला. मी गंमत सांगते की खूप आपण आज एवढ्या म्हणजे उच्च ठिकाणी पोचलेले आहेत स्त्रिया, कोणतंही पद सोडलं नाही, मी तर नेहमी म्हणत असते. ओके, पण जर आपण नीट विचार केला तर त्या शिक्षणाने काही मुलींच्या बाबतीमध्ये, आणि त्यातल्या त्यात आई सुद्धा कारणीभूत आहे, अशा पण आई बघितल्यात. म्हणजे मला आठवतंय की म्हणजे मेडिकल असू दे, मी एवढे दिवसभर म्हणजे मी पहिल्यापासून जशी कष्ट करत आले ना, ते कायम मी कष्ट करतच राहिले. मग मी मेडिकल कॉलेजला पण होते, मग त्याच्यानंतर मग मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पण होते, आणि मी माझ्या आयुष्याच्या अशा काही गोष्टी ठरवलेल्या होत्या की नाही मला ते करायचं म्हणजे करायचं. अशा गोष्टींप्रमाणे म्हणजे तो स्वभाव असल्यामुळे मी त्याबरोबर त्या गोष्टी करत गेले. पण ही गोष्ट करत असताना ज्यावेळेस मी लहानाची मोठी झाली, मला बहीण कोणीच नव्हती, मी एकटीच होती आणि 2 भाऊ होते. पण माझी जी बेस्ट मैत्रीण होती ती माझी आई होती. ओके, मग माझं फायनलला लग्न झालं. लग्न झाल्यानंतर म्हणजे आई तरी टीचर होती, पण लग्न झाल्यानंतर माझ्या ज्या सासूबाई आहेत त्या बिलकुल शिकलेल्या नाही आहेत. ओके, पण माझे सासरे PhD आहेत. पण पूर्वीचं लग्न, घरातलं ते नात्यातलं ते सगळं तशा पद्धतीने लग्न झालेलं, त्यामुळे सासरे एकदम PhD आणि सासूबाई बिलकुल नाही. पण मला त्याच्याने काही फरक पडला नाही. पण त्या न शिकलेल्या असून सुद्धा त्या इतक्या हाय विचाराच्या आहेत, म्हणजे इतकी त्यांची म्हणजे एवढी पकड आहे, भावनिक असू दे, मग इमोशनल असू दे, किंवा मग आणखीन म्हणजे जरी म्हणजे शिक्षण आणि माणूस मोठं होतं हे असं नाहीये. माझी दुसरी मैत्रीण माझी सासूबाई. ओके, मग फायनलला लग्न झालं. लग्नानंतर मग मी घरामध्ये आले. पण मला असं एक मी ठरवलेलं होतं की म्हणजे हे जे आपण शिकत असतो, खूप लोकांना असं होतं की मी शिकले म्हणजे खूप मोठी काहीतरी गोष्ट केली आहे. मला हे पहिल्यापासून कधी जाणवत नव्हतं, आणि मला इच्छाही नव्हती तसल्या गोष्टी करायची की नाही मी डॉक्टर आहे, मग घरात सासूबाई शिकलेल्या नाही, मग माझी दादागिरी असं असलं काही नव्हतं. पण घरात ज्यावेळेस पहिल्यांदा लग्न झालं तर त्यावेळेस मी म्हणजे सासऱ्यांनी मला सांगितलं की तू एवढी पुण्यातल्या ठिकाणाहून आलेली, एवढी शिकलेली आहे, तर तुला वेगळं राहायचं असेल तर राहा.
पण आमच्या घरामध्ये माझ्या आईपासून, कारण आमची सुद्धा तिथे सुद्धा तशाच पद्धतीने म्हणजे माझे भाऊ भाऊजाई आहे, सगळ्याजण घरात एकत्र राहणं, इवन माझ्या चुलत भावांकडे चुलत बहिणींकडे मी जाणं, एकत्र तिथं राहणं. तर ही जी एक सगळी सवय लागलेली ती सगळी होती. आणि मी म्हटलं की नाही, आज आपण शिकलो नाही तर हे शिक्षण आपण आपल्यासाठी केलेलं आहे. ठीक आहे, मग आपल्यासाठी केलेले, आता ह्याचा परिणाम आपल्या घरासाठी होणार आहे आणि त्याच्यानंतर समाजासाठी. मग त्यांनाही सांगितलं की मला हे डोक्यात कधीच पटणार नाही की मी वेगळं राहील म्हणून. हे मी पहिल्याच दिवशी सांगितलं सासऱ्यांना, कारण त्यांनी पण अजमावलं असेल हिच्या डोक्यात काय चाललंय कदाचित. पण ते माझ्या डोक्यात होतं की नाही, मी ही गोष्ट कधी करणार नाही, काही नाही. म्हणजे एवढं तर नक्की की तुम्ही खूप जॉईंट फॅमिलीमध्ये राहिला. येस, अजूनही. आणि ह्याच्यामध्ये कारण कसं होतं माहिती का, की तुम्हाला जर स्वतःच जर आपण शिकलेलो आहे ना, तर त्याचा परिणाम सगळ्यांसाठीच असला पाहिजे, त्याचा फायदा सगळ्यांनाच असला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण हे केलं तर मी नेहमी म्हणत असते की लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने, ऐकशील आता, प्रेक्षकही ऐकतील, घरातल्या प्रत्येक लग्न झालेल्या कुठलीही स्त्री घरामध्ये आली किंवा त्या शिकलेल्या स्त्रीने एक कायम जर आपण जॉईंट फॅमिलीचा जर विचार केला तर त्याच्यासारखी आयुष्यात कुठलीच गोष्ट नाही. शेवटी स्वभाव तर प्रत्येकाचे वेगळे असतात. आज आपण घरातल्याही लोकांना ऍडजस्ट करतो, तसंच माहेरच्या लोकांबरोबर आपण सासरच्याही लोकांना ऍडजस्ट करू शकतो. फक्त तुमच्या डोक्याने ठरवलं पाहिजे की नाही तुम्हाला काय करायचंय. जर तुम्हाला काय करायचंय, जर अशा पद्धतीने जर ठरवलं तर त्या पद्धतीने तुम्हाला एक स्पीड येतो आणि त्या स्पीडप्रमाणे तुम्ही तुमचं करिअर करू शकतात, घराला पण पुढे नेऊ शकतात आणि अगदी खूप मोठ्या पदापर्यंत तुम्ही स्वतः जाऊन घराला पण खूप मोठं नाव देऊ शकतात. पण त्याच्यासाठी पाहिजे सासू सासरे आणि सगळं घर. पण त्याच्यासाठी एक मोठी गोष्ट सोडावी लागते. घरामध्ये आल्यानंतर जसे आपण चपला काढतो, ओके, चप्पल जशी आपण घराच्या बाहेर काढतो तिथंच तुमचं सगळं शिक्षण सुद्धा तिथेही ठेवलं तरी चालतं. किंवा तुमची जी काही पदं असतील, तुमचं जे काही मान पान घराच्या बाहेर होतो तो सगळं तिथे सोडून यायचं आहे. तुम्ही घरामध्ये आल्यानंतर फक्त एक स्त्री, एक बायको, एक आई आणि एक सून असेल तर भाऊजाई, जाऊ, अगदी बिलकुल काही प्रॉब्लेम येत नाही. ह्या जर गोष्टी तिथे सोडल्या ना, कधीही आयुष्यामध्ये मी तर नेहमी सांगते की त्याच्यासारखी कुठलीच गोष्ट नाही. आणि मी माझं जे यश आहे माझ्या आयुष्यातलं जेवढं सगळं यश, मी हे फक्त घरासाठी हे करते. कारण कसं होतं, एक बाई खूप ठीक आहे, तिच्यात 100% गुण आहेत, ती एकदम बेस्ट आहे, एकदम म्हणजे ती कोणालाही न झेपणारी असेल, काही असू शकते, पण तरी सुद्धा जर घर तिच्या सोबत नसेल ना तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. खूप मोठी गोष्ट आहे मॅम. ऍक्च्युअली मला वाटतं की हा आत्ताच्या शेअरिंगचा एक वाव पॉइंट आहे आणि तो सगळ्यांनी खूप सोप्या पद्धतीने घ्या, कारण आयुष्य खरंच सोपं आहे. आणि मॅमनी आणखीन सोपं करून सांगितलंय की खरी असेट काय असेल तर ती आपली फॅमिली आहे. आजकाल ही फॅमिली जशी जशी छोटी व्हायला लागली आहे ना, तसे तसे प्रॉब्लेम्स पण वाढायला लागले. आपल्याला डे केअर शोधावे लागतात, आपल्याला वर्किंग करून त्या गोष्टीला कुठेतरी त्या माईचा स्पर्श नाही राहिला. त्याची सुरुवात मी सांगू का योगिनी, आता तू माहिती नाही मला, आता किती पर्सनली लग्न झालेल्या बायकांबरोबर मुलींबरोबर, त्यातल्या त्यात आता लग्नाचे तर विषय खूप मोठेच आहेत. पण मी गंमत बघते की 10वी पासून ही नंतर म्हणजे शाळेमध्ये ज्या घरी आई आहेत ना, ती आई त्या मुलीला काहीच काम करू देत नाही. ओके, काही करू देत नाही. ती काय 8वी जाते, 9वी 10वी जाईल, नंतर 11वी 12वी जाईल, नंतर कुठेतरी ऍडमिशन मिळतं, मग ती शिकतीये हे असंच तिचं आयुष्य राहतं. ही एकटी आई हळूहळू ती तरुण होती, म्हातारी होती, मेनोपॉज मध्ये जाती, तरी त्या मुलीला ती आई दिसत नाही मेनोपॉज मध्ये गेलेली. त्या आईला काय त्रास होतो तो तिला कळत नाही. ती ग्रॅज्युएट होती, पोस्ट ग्रॅज्युएट होती, तिचं पॉकेट मनी मधून तिचं स्वतःचं बँक बॅलन्स तयार व्हायला लागतं, एवढं मोठं स्वतःचं तिचं सॅलरी चालू होती. आज लाखोनी मुली कमवतात, पण एक दिवस सुद्धा ती मुलगी पैसे खर्च करेल तो नंतरचा विषय, पण तिचे तोंडाने म्हटली पाहिजे की आई तू आज थकली असेल, तू आज संडे काही काम नाही करायचं, आज संडे मी काम करणार आहे आणि मी तुला देते. एक दिवस सुद्धा नाही. अक्षरशः म्हणजे माझा विषय जो आहे ना क्लिनिकचा, हा म्हणजे मी ब्युटी तर माझा आहेच आहे, मी सगळ्या गायनॅकोलॉजिस्ट पण आहे, मी माझ्याकडे सगळ्याच विषयाचे सगळे करते. पण ज्यावेळेस मी हा विषय बोलते तर त्या म्हणजे मी नेहमी मुलींना विचारते की तू एकदा तरी आईला म्हटलीस का की आई आज मी तुला चहा करून पाजते, किंवा आज तू कंटाळला असेल, थकली असेल, तू थांब मी बस मी देते. बाबांना तू कधी म्हटलीस का की ब्रेकफास्ट आज मी करणार आहे. बघ बाबांना केवढा आनंद होईल, आईने केलेल्यापेक्षा तू केलेल्या ब्रेकफास्ट मध्ये किती आनंद आहे. अक्षरशः आई आणि मुलगी दोघी रडतात.
हेच म्हणजे म्हणायचं होतं हे मला. त्यांना जाणीव करून द्यावी लागते. बरं आता ही गोष्ट आईने सुद्धा कदाचित तिला वाटत असेल पण ती बोलू शकत नाहीये. बरोबर आहे. हे बोलायला पाहिजे, पण मी म्हणते आईने ती जागा दाखवली पाहिजे मुलीला पण. आणि ती गोष्ट आई जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत, आताच तिला तेवढा वेळ नाहीये त्या मुलीला पण हे सोशल मीडिया बाजूला सरकून आईच्या मनात काय चाललंय ते बघायचं. आज आईची पण वेळ आहे आणि ही चूक होती आईची. खरंच होते, कारण मी या गोष्टीला खूप कनेक्ट फील करते. रोज दिवसभरातनं मॅम आम्हाला नवीन 300-400 लोक जॉईन होतात. महिन्याभरात आम्ही लोकांना ऐकतो. हेच प्रॉब्लेम आहे. आणि याच्यातला सगळ्यात एक छोटासा तुम्हाला शेअरिंग सांगते की हा प्रॉब्लेम होण्याचं कारण की आपण एक्सप्रेस करायलाच विसरलोय. म्हणजे आज आपल्याला सगळ्या गोष्टी त्या कुठेतरी एखाद्या सरप्राइजेस मध्ये किंवा सोशल मीडियामध्ये अशा दिसायला लागल्यात. पण खूप बेसिक गोष्ट आहे मॅम की आपण जेव्हा एक्सप्रेस करतो, तुम्ही जे म्हणलात ना, म्हणजे माझ्या मनात होता तो शब्द की मॅम असं होणं म्हणजे पहिले तर डोळ्यातनं पाणी यायलाच पाहिजे. कारण पण या डोळ्यातल्या पाण्यावरून आत्ताची हकीकत अशी आहे की एखादं आपलं जवळचं गेलं ना तरी वाईट वाटत नाही. मुलांचा EQ खूप वीक पण ते झालाय. पाणी कुठल्या लोकांसाठी होतं माहितीये का? बेस्ट फ्रेंड, ग्रुप मधला एखादा मित्र, ग्रुप मधली मैत्रीण, तिला वाईट बोललं तर ह्याला सॉरी तो 10 म्हणेल. पण आयुष्यभर आईच्यासाठी किती चुका केलेल्या आहेत, आईला कोणी सॉरी म्हणत नाही, थँक्यू म्हणत नाही. खरंच आहे. मग आता ही आता गंमत बघा, म्हणजे ती इमोशनल शब्द आहे, थँक्यू, सॉरी, ह्या ज्या गोष्टी, मग ही गोष्ट आपण आपल्या मित्र परिवारामध्ये बोलू शकतो, तर घरातल्या लोकांना का नाही? खरंच आहे. मग ही जाणीव कोण करून देणार आहे? समाजामध्ये कोण ही गोष्ट, तर ही गोष्ट अशा छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन असे एवढे मोठे मोठे कार्यक्रम होऊ शकतात. खरंच होऊ शकतात. आणि ते घरात आता राहिलेत किती? 4च लोक, नाही तर 3च आहेत. मग हे जर एकमेकांशी नाही बोलले तर हे ज्यावेळेस बाहेर जातात ना, मग तिथे तेच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि बऱ्याचदा असं बघतेय मॅम मी की लाईफ स्पॅन कमी झालाय. त्याचं खूप महत्वाचं कारण हा आहे की ती अटॅचमेंट. म्हणजे बाबा जेव्हा माझ्या ICU मध्ये होते, खूप वेगळा पॅच होता, पण माझे बाबा खूप अभिमानाने म्हणायचे की बाळा आपण खूप श्रीमंत. तर मी म्हणायचे का हो बाबा? म्हणे आपण दोघं किती एकत्र असतो. मला बिलकुल वाटत नाही मी ICUत आहे. म्हणजे बाबांचा शेवटचा काळ असा होता की आम्ही थोड्या दिवस घरी, थोड्या दिवस हॉस्पिटलमध्ये. ऍड्रेस विसरली होती मी म्हणायचे आता काय कृष्णा हॉस्पिटलच सांगू का? आणि माझे बाबा म्हणायचे तू मला भरवलंस ना बाळा, बाकीच्या सगळ्यांना भरव. कारण ICU मध्ये असं कंडिशन होती की 70% लोकांकडे त्यांचे लोक नव्हते, पैसे भरत होते, बिल जात होते, दे आर व्हेरी वेल सेटल्ड. पण ती गोष्ट पाहून माझ्या बाबांनी मला घेतलेलं ते प्रॉमिस होतं की बेटा तू अशी मिळालीच मला नशिबाने की मला एवढ्या आई बाबांना सांभाळताना तुला पाहायचंय. पण आज प्रत्येकाने जर घरातल्या घरात ठरवलं, खूप सोपं आहे. आणि शेअरिंग वरून सांगते मॅम, मी ॲज अ बिंग एनर्जी एक्सपर्ट, आज थायरॉइड होणं किंवा काही गोष्टींमधलं सगळ्यात मेन रिझन आहे इमोशन सप्रेस्ड करतोय आपण. आणि स्पेशली फिमेल ब्रेस्ट कॅन्सरचं पण रिझन हेच झालंय की आपण इमोशन सप्रेस्ड करतोय. तर ही गोष्ट एवढी सोपी आहे की घरातल्यांशी मन मोकळं बोलणं, प्रेम देणं, तर मला वाटतं सोपं होईल यातनं बाहेर निघायला. आता ह्या तुमच्या प्रवासातनं ज्या पद्धतीने आम्ही शिकतोय गोष्टी एक एक, तुमचं मेन टर्निंग पॉईंट म्हणजे मेडिकल एज्युकेशन नंतर तुमचं हे पॅशन होतं, तुम्ही कॉलेजमध्ये फर्स्ट आलात, त्यानंतर तुम्ही असं पहिल्यापासूनच ठरवलेलं का की आपल्याला काहीतरी, जसं आता तुम्ही एका विषयात PhD केली जी भारतात कोणाची नाही, तर हे आपणहून येत गेलं का कोणी गाईड केलं? काय होता हा प्रवास? ॲक्च्युली मी ज्यावेळेस BMS झाली त्यावेळेस तो आमचा 6.5 वर्षाचा कोर्स होता 12वी नंतरचा. ओके. 12वी नंतर 6.5 म्हटल्यानंतर ते वय पण बरंच होतं. ओके. माझं फायनलला लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आणि मी ॲक्च्युली त्याच्यामध्ये सुद्धा मी वडिलांना सांगितलं होतं की मला नॉन मेडिकल करायचं आहे, अरेंज मॅरेज. पण माझा इतका कॉन्फिडन्स होता की मला गरज नव्हती डॉक्टर नवऱ्याची. म्हटलं नाही, मला माझी प्रॅक्टिस छान चालणार आहे, मला माहिती आहे, आणि मला नाही करायचं डॉक्टर नवरा. म्हणून मी नॉन मेडिकल ठरवून केलं. लग्नानंतर मग माझं इंटर्नशिप संपली आणि मी ठरवलं की नाही आता बस झालं, याच्यानंतर काही नाही. पण त्याच्यानंतर माझी प्रॅक्टिस इतकी होती ना, फर्स्ट डे पासून, कारण मी बाहेर पण प्रॅक्टिस करायची, पुण्यामध्ये सुद्धा बाकीच्या सरांकडे जायचे, सगळ्या फील्डमध्ये. म्हणजे मी कोणताही विषय माझा, कारण मी सगळ्याच्यात माझं सगळं डिस्टिंक्शन होतं, त्यामुळे मी ऑफ्थॅल तितकंच केलं, ENT तितकंच केलं, पेडियाट्रिक तितकंच केलं, सर्जरी तितकंच केलं, गायनेक तितकंच केलं, म्हणजे कोणताही सब्जेक्ट मी सोडला नाही. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस मी सुरुवातीला फक्त GP चालू केली होती. GP मला फक्त करायची होती की नाही ठीक आहे, आपल्याला सगळ्याच प्रकारचे पेशंट करायचे आहेत, मला सगळ्याच गोष्टी होतात, मी काही प्रॉब्लेम नाही, म्हणून मी GP चालू केली. पण असं
असं झालं की 1-2-3 महिन्यामध्येच मला हळूहळू गायनेकचेच पेशंट एवढे वाढायला लागले. ते वाढायला लागल्यानंतर मला हळूहळू माझंच गायनेकचं सगळं सेपरेट करायला लागलं. मग त्याच्यानंतर त्याच्याबरोबर मग मी MDचं चालू केलं. मग ते MD चालू असताना मुलगा जस्ट 3 महिन्याचा असताना मी माझं क्लिनिक चालू केलेलं होतं, पहिलं क्लिनिक. आणि ते क्लिनिक चालू असताना हळूहळू जसं जसं वाढत गेलं मग मॅटर्निटी चालू झालं, मग OT चालू झालं. हे करत असताना असं व्हायला लागलं की केसांचे आणि स्किनचे पेशंट घेऊन रिपीटेडली पेशंट माझ्याकडे यायला लागले. आणि आम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांना सवय असते औषधं द्यायची तयार करून. आम्हाला फार्मसी शिकवलेलं असतं, आमचा सब्जेक्टच असतो तो. त्यामुळे मी जशी जशी ती औषधं तयार करून द्यायला लागली तसं तसे त्याचे रिझल्ट छान यायला लागले. मग त्यावेळेस रिझल्ट यायला लागले त्यावेळेस जेंट्स मंडळी माझ्याकडे यायला लागली. पहिल्यांदा लेडीजच होत्या तोपर्यंत, पण जास्त जेंट्स मंडळी यायला लागली. त्याच्यानंतर मग मी ठरवलं की नाही, आता जर समजा जेंट्ससाठी जर आपल्याला करायचं तर त्याच्यामध्ये काहीतरी अजून वेगळी कारणं असणार आणि आपल्याला ते शोधून काढायचे. आणि मी माझं हे काम चालू असताना त्याच वेळेस नेमकं असं झालं की माझे गाईड डॉक्टर सुभाष रानडे इथे औरंगाबादला एका लग्नासाठी म्हणून आले होते आणि त्यांच्यावर डॉक्टर रावत म्हणून पण होते. हे दोघं जण आले आणि त्यांची लाडकी स्टुडंट होती म्हणून ते घरी आले आणि मी माझं क्लिनिक आणि ते सगळं त्यांना दाखवलं. ते दाखवल्यानंतर मग त्यांनी ते माझं बाकीचं पण काम बघितलं. मग ते म्हटले, एवढं जर तू काम करते, एवढं सगळं छान पद्धतीने आहे, तुझं सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत, सेटल आहेत, तू आता PhD कर. आणि PhD करायला मला त्यांनी स्पेशली सांगितलं की तू केसांवर कर, कारण एवढे हेअर पेशंट प्रॉब्लेम्समध्ये आहेत ते. आणि मी खूप मोठा सर्वे केला होता आपल्या इथे आणि जवळजवळ 1000 फॅमिलीचा सर्वे होता माझ्याकडं, की त्यांच्याकडे मी आमच्या स्टाफला किंवा बाकीचे जसे लोक येतील तसे प्रत्येकाला विचारत होते की तुमच्या घरात हेअरचा आणि स्किनचा कोणी पेशंट आहे का नाहीये. ओके, हे 2 ऑप्शन असायचे. पण मला त्यावेळेस एकही घर सापडलं नाही की त्यांच्याकडे एवढा प्रॉब्लेम नाहीये. आणि मग मला तो एकदम डोक्यात बसलं की एवढी मोठी जर प्रमाणामध्ये जर प्रॅक्टिस आणि एवढे मोठ्या प्रमाणात जर पेशंट्स असतील तर त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग माझं PhD चालू झालं. माझा एरिया खूप मोठा होता, जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी मी फिरले, खूप फिरले, प्रचंड ट्रॅव्हलिंग केलं. आणि मग त्याच्यावर असंच मग मिस्टर सोबत असायचे. मग आम्ही आपल्या ट्रिपला जायचं म्हटलं की अशा गोष्टी करायचं, तिथं जायचं, तिथलं सर्वे करायचं, त्याचं पेपरवर्क करायचं. आणि माझे जे गाईड होते ते अमेरिकेत राहत होते, त्याच्यामुळे ते ज्या वेळेस येणार मग मी त्यावेळेस त्यांना ते दाखवणार. असं करत करत मला 7 वर्ष लागले. तोपर्यंत मीन होईल माझी सेकंड डिलिव्हरी मी ठरवलंच होतं की सेकंड बेबी पण होऊ द्यायचं. मग मुलगी झाली आणि मग तिचं नाव शरयू. आणि त्याच वेळेस मग माझं शरयू हर्बल प्रोडक्ट्सचं मॅन्युफॅक्चरिंग झालं, कारण मग नंतर मी फूड अँड ड्रगचं लायसन घेतलं आणि मग मी त्याच्यामध्ये आले. पण म्हणजे मला पेशंटनीच ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पेशंटच्या मुळे मी करत गेले. असं सुरुवातीला काहीतरी वेगळं पण हे माहिती नव्हतं नक्की काय करायचंय. पण मी सगळ्यांपेक्षा वेगळं करणार हे मला स्वतःला पण माहिती होतं. आणि तरी सुद्धा आता आज एवढ्या वर्षांचा जर प्रवास मी बघते की आज माझं औरंगाबाद, पुणे, मुंबई सगळीकडे क्लिनिक, त्याच्यानंतर माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग. आज मी शेंद्राला पण माझे युनिट, इथे हर्सोलला पण 2 युनिट मी चेक बघत होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझं सोशल वर्क तितकंच. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा मी 1995ला एक मिशन हातात घेतलं. ते मिशन माझं असं होतं की घरामध्ये जर एवढे सगळे प्रॉब्लेम्स येतात आणि मग हे जे प्रॉब्लेम्स येतात हे प्रॉब्लेम्स मला कळाले कशामुळे आले, समोरच्यांना काय कळणार. मग हे जर नॉलेज मी जर बाहेरच्या लोकांना जर दिलं तर त्याचा किती चांगला परिणाम होतो. आणि मग मी त्याच्यासाठी हे लेक्चर्स द्यायला सुरुवात केली. अगदी सुरुवातीला 10 लोक, 15 लोक, 25 लोक असे गच्चीवर, कोणाच्या हॉलमध्ये, गणपतीच्या मंदिरामध्ये, एखाद्या पारावर, असं वाटेल तिथे जाऊन लेक्चर्स दिले. आणि मग हळूहळू त्या बायकांना मी बिझनेस शिकवला. कारण त्यावेळेस कन्सेप्ट नव्हता औरंगाबादमध्ये हे, म्हणजे मॉडेलिंग हाही प्रकार नव्हता आणि बिझनेस बायकांनी करणं किंवा कशा पद्धतीने करायचा, कशा पद्धतीने एंटरप्रेनर्स व्हायचं हे असलं काहीच नव्हतं. पण तो एक खूप मोठा काळ गेला, खूप स्ट्रगल केला त्याच्यासाठी. पण मग मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग ह्याच्या खूप माझ्या स्टोरीज आहेत आणि त्या स्टोरीज सगळ्यांना, खूप जणांना माहिती आहे. माझे बरेचसे लेक्चर्स होतात त्याच्यासाठी येते. पण मी शिकत गेले मार्केटिंग, कारण त्यावेळेस कुठल्याच प्रकारचं हे नव्हतं, कॉम्प्युटर्स नव्हते, एवढा सोशल मीडिया तर खूपच लांब होता. पण मी करत करत ह्या लेवलला आले. पण 1995 पासून माझा पहिल्यापासूनचा आग्रह आहे की घरामध्ये वापरत असणारे जे केमिकल्स आहेत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जर अशी लिस्ट केली आणि लिस्ट केल्यानंतर आपल्या घरात असणाऱ्या सगळ्या लोकांची प्रॉब्लेम्सची लिस्ट केली, ओके, सगळ्या वयातली लोक, मग छोटं 1 दिवसाचं बाळ, मगाशी जसं तू म्हटली की आज पैसा आलाय, बरोबर आहे, आज खरंच पैसा आलाय. आणि मी सगळ्या लोकांना सांगते पैसा कमवणं हे म्हणजे सोपं झालंय, आता फार काही अवघड नाहीये. ओके, पण पैसा आलाय तो कशा पद्धतीने यूज केला पाहिजे ह्याला पण कळालं पाहिजे. आज बाळ आणि बाळंतीण ज्यावेळेस घरी जातीये
जातानाच तो बेबी किट त्यांच्या बरोबर जातोय. हा बेबी किट पहिल्या दिवसापासून जर बेबी शॅम्पूज आणि बेबी सोप जर वापरत असतील तर त्या होणाऱ्या बाळाचे काय काय प्रॉब्लेम्स असतील हे माहितीत लोकांना नाही माहिती. आणि जोपर्यंत त्यांच्या घरात कोणी पेशंट तयार होत नाही तोपर्यंत हे सगळे प्रॉब्लेम चालू असतात. आणि माझा सगळ्यात छोटा मुद्दा मी आज मीडियाच्या थ्रू सांगतेय, माझा सगळ्यात छोटा पेशंट 2 वर्षाचा ज्याचे केस पांढरे झाले. ओके, आता 2 वर्षापासूनचे जर अकाली केस पांढरे होण्यासाठी जर मला ट्रीटमेंट करावी लागते तर बघ. आणि यंगस्टर्स जे आहेत त्यांचे तर टक्कल आणि हा जो सगळा प्रकार आहे तो माझा दुसरा विषय. तर ह्या गोष्टींना मला प्रत्येकाला मला सोसायटीपर्यंत पोहोचवायचं होतं म्हणून मी माझ्यासाठी एवढे एफर्ट्स घेतले की त्याला काही लिमिट राहिलं नाही. आणि त्यावेळेसपासून अजूनही चालू आहे. मध्यंतरी माझी आजारपणं झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. ॲक्च्युअल त्या गोष्टींमध्ये मी हेच म्हणणार होते की ॲज अ बिंग वर्किंग वुमन आणि घरातल्या सगळ्या जबाबदारी, तर अशा वेळेस तुम्हाला हेल्थचे चॅलेंजेस जे आले तर तुम्हाला ते बाहेर पडायला अशी कोणती शक्ती काम करून गेली? कारण आय नो दॅट इज व्हेरी इन्स्पायरिंग की म्हणजे एक असतं जन्म मिळणं आणि एक असतं रिबर्थ मिळणं. अँड आय फील मॅम लाईक डीपली विथ व्हेरी ग्रॅटिट्यूडली की खूप नशीबवानच असतील असे लोक की ज्यांना जन्म मिळाल्यावर पुन्हा पुनर्जन्म मिळत असेल. तर तो जर्नी तुमचा कसा होता? कारण अशा किती लेडीज आहेत मॅम की त्या असं छोटंही आजार पण आलं ना खचून जातात. तर बरोबर आहे. ऍक्च्युली मगाशी आपण जे सांगत होतो शक्ती, ओके, प्रत्येक स्त्रीमध्ये तेवढी शक्ती आहे खरंच. आणि ती शक्ती ओळखली पाहिजे, प्रत्येकीने ओळखली पाहिजे, कारण प्रत्येक जण युनिक आहे. राईट. मग ते मी म्हणजे पूर्वीचा जो शब्द होता की हाऊस वाईफ हा शब्द आपल्याकडचा आता निघालाय. मी कोणाला हाऊस वाईफ म्हणू देत नाही, हाऊस मेकर आहे ती. आणि हाऊस मेकर जर आहे तर तिच्यामध्ये ती जी शक्ती आहे तर ती शक्ती तिला पुढे नेत असते. मी ज्यावेळेस एवढ्या सगळ्या गोष्टी करत होते आणि माझं ते पॅशन होतं की मला काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि लोकांनाच हे करायचंय, कारण मला एवढा आनंद होतो की म्हणजे जनरली स्पेशालिस्ट लोक जास्त बोलत नाहीत. ओके, पण माझ्या बाबतीमध्ये उलट आहे की मला जोपर्यंत समोरच्या डोक्यात जाऊन सगळं सांगून त्याचं समाधान झालंय की नाही हे मला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझं समाधान होत नाही. कारण मला प्रत्येक आलेला पेशंट, मग तो आर्थरायटिसचा असेल, तो डायबिटीसचा असेल, तो सोरायसिसचा असेल, तो टक्कलचा असेल, प्रीमॅच्युअर ग्रेइंगचा असेल, इन्फर्टिलिटी असेल, एनी टाईप ऑफ पेशंट, मी आलेला पेशंट तो पेशंट का झाला ओके हे मी अगोदर त्यांना सांगते की तुम्ही पेशंट का झाले. तर मी ज्यावेळेस माझी ह्या स्टेजमधून ज्यावेळेस हे सगळ्या गोष्टी होत्या, कारण मी खूप हेल्थ कॉन्शियस आहे आणि पहिल्यापासूनच होते, कारण मला ते आणि थोडंसं स्पोर्ट्समन असल्यामुळे ते एनर्जी म्हण किंवा आणि गॉड गिफ्ट पण असेल ती एनर्जी, प्रचंड एनर्जी, मी थकत नाही कधीच नाही. मला तू रात्री 2 वाजता बघ मी असेच दिसेल, कधी बघ पण मी असेच दिसणार आणि कायम फ्रेश. मला असं थकवा आला हा कन्सेप्ट नाही. सगळी लोक थकतात आणि घरी जातात म्हणून मी जाते, नाही तर मला पण घरी जाण्याचं तसं म्हणजे एवढी एनर्जी. हे खरंच इन्स्पायरिंग. आणि अगदी म्हणजे मला असं झोप आली आणि मी असलं कधीच नाही होत. पण मग नंतर असं झालं, पण मग त्यासाठी मी माझ्या रेग्युलर मेडिकल चेकअप करायचे. माझं ठरलेलं होतं की नाही आपण आपल्याला स्वतःला फिट ठेवलं तर सगळ्याला. त्यामुळे घरातल्या पण सगळ्याच लोकांची तशाच पद्धतीने काळजी आणि सगळं म्हणजे मी खूप एन्जॉय केलं, लाईफ खूप एन्जॉय केलं. अगदी म्हणजे मी तर नेहमी म्हणत असते की माझ्यासारखं कुठलाही डॉक्टर खूप अवघड आहे आमच्या मेडिकल फील्डमध्ये एवढं फिरणं. पण मग जाताना सुद्धा मग प्रत्येक वेळेस मी एकटी नाही जायचे, घरातले पण बाकीचे सगळेजण असायचे. माझ्या सासूबाई माझ्या प्रत्येक ट्रिपला असायच्या. मी सासूबाईंना प्रत्येक वेळेस म्हणजे मी म्हटलं ना आईनंतर माझ्या सासूबाई आणि या दोघीं पण बऱ्याच वेळा जोपर्यंत आई जिवंत होती तोपर्यंत मी आई आणि सासूबाई दोघी बरोबर ट्रिपला असायच्या आणि खूप फिरणं, त्यांच्याबरोबर सगळ्या गोष्टी करणं. हे ते माझे जेवढे काही उद्घाटनं झाले सगळ्या त्यांच्या घरातल्याच लोकांच्या हाताने, बाहेरचे कधीच नाही, काही नाही. पण मला स्वतःला तब्येतीच्या बाबतीमध्ये पण मी हे सगळं रेग्युलर चेकअप हे ते सगळ्या गोष्टी करायचे. तेव्हा मला ज्यावेळेस लक्षात आलं की माझ्यात काहीतरी चेंज झालाय. मी अशीच एका ट्रिपमध्ये होते आणि मला ट्रिपमध्ये माझ्या जर त्या ट्रिपचे जर ग्रुपमधले पण आमचे सगळी लोक आणि ट्रिप नंतर सगळ्यांनी जर कोणी बघितलं तर कोणीही म्हणणार नाही की त्या ट्रिपमध्ये हिला कॅन्सर होता. ओके, आणि मी त्या एका म्हणजे कोस्टल कर्नाटकच्या ट्रिपला गेलो होतो आम्ही आणि कोस्टलची ट्रिप करून आम्ही परत येत असताना लास्ट डेला मला टेम्परेचर आलं. तर मला तापही कधी येत नव्हता. म्हणजे मी सुरुवातीला ज्यावेळेस बीडमध्ये होते तर तेवढे एक साधारणपणे 7-8 वर्षाची असेपर्यंत मला ताप असायचा. त्याच्यानंतर जो ताप गेला म्हणजे मग मी त्याच्यानंतर माझे भरपूर ॲक्सिडेंट झाले, 3-4 मोठे ॲक्सिडेंट की मी निम्म्या रस्त्यातून आले, खूप मोठ्या गोष्टी झाल्या, पण तरी ताप हा कधी आला नाही. आणि त्या दिवशी मला असं तो ट्रिपवरून येताना मला थोडंसं
टेम्परेचर आल्यावर मला लक्षात आलं की काहीतरी चुकलं आणि काहीतरी चूक चालू आहे शरीरामध्ये. कारण त्याच्या अगोदर जस्ट 1 महिना अगोदर मी सगळं फुल मेडिकल चेकअप केलेलं होतं. त्यावेळेस सगळे रिपोर्ट नॉर्मल. आणि मग मला लिम्फ नोड्स लागायला लागले शरीरामध्ये. मग लिम्फ नोड्स लागायला लागल्यानंतर मग मी 1-2 दिवस पहिल्यांदा मेडिसिन घरी घेतलं, पण नंतर तरी ते लिम्फ नोड्सचं स्वेलिंग जाईना. म्हणून मग मी स्वतः पुण्यामध्ये हॉस्पिटलला गेले, त्यांना सांगितलं असं असं. तर त्यांनी म्हटले की असं काही फारसे ब्लड टेस्टमध्ये तर रिपोर्टमध्ये काही नाही आहे आणि तसं काही फार मोठं टेम्परेचर पण नाही, पण टेम्परेचर आहे पण तरी ठीक आहे, पण आपण OPD बेसवर करू. म्हटलं नाही, मला माहिती हे साधं नाही आहे, हे काहीतरी वेगळं आहे. आणि म्हणून त्यांना मी आग्रह करून त्यांनी आम्हाला ॲडमिट करायला लावलं. आणि मग मी आता म्हटलं आता चालू करत टेस्ट. आणि बरोबर सेकंड टेस्टमध्ये लक्षात आलं की लिम्फ नोड्सचं कॅन्सर आहे. हॉजकिन्स लिम्फोमा मला झाला होता. आणि तो लिम्फोमा झाल्यानंतर मग त्यांनी मला बायोप्सीमध्ये सांगितलं की हे असं असं आहे आणि सांगितलं की 12 किमो आणि 14 रेडिशन हे ते घ्यावे लागतील. ज्या वेळेला मला हे कळालं आणि म्हटलं ओके, मुलगी पण डॉक्टर आहे आणि सगळ्यांना बाकी मी सोडून दिलं की मी एक पेशंट आहे. मी हॉजकिन्स लिम्फोमा काय हे वाचलंच नाही, त्याला काय त्रास होतो हे वाचलं नाही, काही नाही. एक ऑर्डिनरी पेशंट म्हणून मी पूर्णपणे, कारण शेवटी समोरचा डॉक्टर स्पेशालिस्ट असतो. जर आपण त्याच्यावर सोपवून दिलं तर तुम्ही कम्प्लिटली त्याच्यातून पूर्णपणे एक ऑर्डिनरी नॉर्मल माणूस म्हणून जर केलं ना तर त्याचा इफेक्ट जास्त चांगला येतो. आणि आपण जेवढं वाचन करतो तेवढे त्याचे प्रॉब्लेम जास्त क्रिएट होतात. मुलीने बाकीच्यांनी सगळ्यांनी वाचले, माझी भाऊजाई पण डॉक्टर आहे, तिने पण वाचलं ते. पण मला कोणी काही सांगितलं नाही, मी विचारले नाही मला काय काही नाही, किती दिवस चालणार आहे, काही नाही. मी मस्तपैकी की नाही ठीक आहे, इट्स ओके. मीनवाईल असं झालं होतं की मी रेग्युलर माझं मेडिटेशन रेग्युलर करत होते. एक मी 3:45ला उठते आणि रात्री मी साधारण 8:45 झोपते. ओके, माझ्या जेवणाच्या वेळा, माझ्या योगा, एक्सरसाइज, वॉकिंग, रनिंग, स्विमिंग, सायकलिंग, A to Z मी सगळं करते. सगळे प्लॅन फिक्स असतात माझे की ह्या दिवसानंतर मी हे करणार आहे, त्याच्यानंतर ते करणार आहे, माझं असं माझं तसं, हे सगळं फिक्स असतं. आणि त्याच्यामुळं काय की मी ज्यावेळेस मेडिटेशन आणि हे सगळं करत होते त्यामुळे मला एक खूप अशी एनर्जी येत होती. कारण ते जे मी मेडिटेशन करत होते, मी प्रजापिता ब्रह्मकुमारीश्वरी विश्वविद्यालय ह्यांची मग मी शिकले ते सगळं मेडिटेशन आणि त्या पद्धतीने मी करत होते. त्यामुळे मला ती इनडायरेक्टली सगळी एनर्जी मिळत होती आणि मी एनर्जी घेत होते. मी त्या दुसऱ्या एक विचार केला की मी इतके दिवसात मी मेडिकल लिव्ह घेतलीच नाहीये, मी नुसतंच काम करतेय. मी लिव्ह घ्यायचे, मी फक्त ट्रिपला जायचे, बाकी दुसरी लिव्ह मी दुसरीकडे यूज केलीच नव्हती. कारण त्यावेळेस पासून ह्या बाकीच्या नंतर पण आजपर्यंतच्या ह्याच्यामध्ये मी आतापर्यंत एक टोटल 34 देश फिरले. आणि भारत तर मी खूप वेळा फिरले मी भारत. मला म्हणजे खूप आवडतं फिरायला आणि मला काहीही वाटत नाही, माझी ती एनर्जी तिथून मला मिळते आणि मी सगळीकडे जाते. तिथलं फूड एन्जॉय करते, प्रत्येक लाईफस्टाईल मला एन्जॉय करायला आवडतं. मी स्काय डायव्हिंग केलेलं आहे, म्हणजे मला 14,000 फुटावरून सुद्धा उडी मारल्यानंतरचा एक प्रचंड असा आनंद आत्ता केलाय मी तो. जस्ट ह्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केलं. म्हणजे ह्या एजमध्ये पण मला सगळ्या गोष्टी आवडतात. पण त्या कॅन्सरच्या ह्याच्यात पण खूप त्रास झाले, सगळ्या गोष्टी होत्या, पण मला माहिती होतं. आणि एवढा माझा कॉन्फिडन्स आहे की जोपर्यंत मला त्याने जे दिलेलं काम आहे ना ते जोपर्यंत कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत तो मला नेणार नाहीये. आलं का लक्षात? त्यामुळे मी तेवढ्या त्रासातून सुद्धा, म्हणजे त्याच्यामध्ये काही काही रिॲक्शन आल्या मला, त्याच्यातून सुद्धा मी बरी झाले. मला त्या रिॲक्शनमध्ये म्हणजे माहिती होतं की ठीक आहे, खूप त्रास झाले, प्रचंड झाले, पण तरी ठीक आहे. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर एक बॅसल सेल कार्सिनोमा झाला, तो पण कॅन्सरचा दुसरा प्रकार. आणि तो मला इथे मस होती आणि त्या मसचं रूपांतर कॅन्सरमध्ये झालं. मी नेहमी लोकांना म्हणायचे की मला हे तीट लावलंय देवाने, नजर लागू नये म्हणून. ओके, आणि ते मस बघता बघता मला लक्षात आलं गेलं की त्याचं स्ट्रक्चर बदलत चाललं आणि चेंज होतंय. मग मी स्वतः परत गेले डॉक्टरांकडे, दुसऱ्या डॉक्टरांकडे. त्यांना म्हटलं ह्याचे बायोप्सी करा, मला जरा शंका आहे. आणि बरोबर तसंच झालं की तो बॅसल सेल कार्सिनोमा निघाला. तो झाला, मग त्याचं ऑपरेट झालं, मग सगळ्या बाकीच्या गोष्टी झाल्या. पण तरी अजून मला माहिती आहे कामाच्या बाबतीत मी अजून समाधानी नाहीये. बाकी सगळ्या बाबतीमध्ये मी समाधानी आहे. म्हणजे मला कुठल्याही गोष्टीचं कधी कोणत्याही क्षणी, आता जरी हे आलं पण मला माहिती आहे मला अजून त्याने जी दिलेली जबाबदारी ती पूर्ण नाही झालेली. त्यामुळे जोपर्यंत त्याची जबाबदारी होत नाही कम्प्लीट तोपर्यंत मला काही होणार नाही. त्यामुळे मी माझं काम शोधत असते, करत असते, कंटिन्यू काम करत असते, कंटिन्यू. आणि माझं समाधान होत नाही. मला असं वाटतं की नाही, मला हे जे मिशन आहे 95 पासूनचं, आता मी जे मगाशी बोलत होते की आता मला लक्षात यायला लागलं मी मिशनच्या जवळ जातीये. राईट. कारण मध्यंतरी मग मला बाकीच्या ह्याच्यामध्ये पण शेवटी आपण काम करत असताना मी लहानपणापासून एक माझ्या डोक्यात असं
खूप लोक अशी आहेत, सरकारच्या नावाने ओरडतात, ह्याच्या नावाने ओरडतात, त्याच्या नावाने ओरडतात. मी म्हणत असते की लोक काय आणि सरकार काय, कोण असतं, कोण तयार होतं, कोण करणार आहे आपल्यासाठी. त्याच्यापेक्षा आपण गव्हर्नमेंटसाठी काही काम केलं पाहिजे, आपण समाजासाठी काही काम केलं पाहिजे, आपण देशासाठी काही काम केलं पाहिजे, तर तो देश तुमच्याकडे बघेल ना. राईट. आपणच नेहमी ह्याला नावं ठेवा, त्याला नावं ठेवा, नावं ठेवण्यामध्ये एनर्जी घालण्यापेक्षा आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे. की मी आज जर समजा मी 10वी पास असेल, तर मी 10वी पास असल्यामुळे माझं जर समजा शिक्षण तिथंच संपलं, इट्स ओके, पण मी 10वी पास आहेत, पण मी माझ्या पद्धतीने समाजासाठी काय करू शकतो. मी क्लार्क असेल, चपराशी असेल, ड्रायव्हर असेल, रस्त्यावर झाडू मारणार असेल, पण मी माझ्या समाजासाठी काय करतो हे माझं काम आहे आत्ताचं, इट्स ओके. पण मी जर ते काम जर नीट काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं, तर ती जबाबदारी सगळ्यांची असू शकते. आणि ह्या पद्धतीने जर विचार केला तर बरोबर समाज तुम्हाला ओळखतो. खरंय. आणि समाजच तुम्हाला मोठा करतो, बाकी करायची काही गरजच पडत नाही. आणि आता रिसेंटली तुम्ही अशीच काही जबाबदारी घेतली? येस, आता अशीच गंमत, म्हणजे मलाही असंच माहिती नव्हतं. माझं एक स्पेशली सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एक इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून सिलेक्शन झालं. आणि ती काही कुठलेही ऍप्लिकेशन्स नसतात, कोणी काही ऍप्लिकेशन करायची गरज नाही, असंच नाव आपलं कुठून. आणि मला रिकमेंड म्हणजे मला सुद्धा माहिती नव्हतं की म्हणजे समाजात कशा पद्धतीने कामं होतात ही, की एखादी चांगली व्यक्ती कुठून तरी कसं तरी नाव जातं, नाव गेल्यानंतर त्याची स्क्रुटिनी होती, स्क्रुटिनी झाल्यानंतर परत ते क्रॉस चेक होतं, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला एखादी सेंट्रल गव्हर्नमेंटची जबाबदारी दिली जाते. ती म्हणजे साधी गोष्ट नाहीये. आणि त्याच्यासाठी मला ज्यावेळेस हे सगळं मला 2 वर्षापूर्वी मिळालं, त्यावेळेस मला सुद्धा स्वतःला आश्चर्य वाटत होतं की मी काम करते किती तसं छोटं काम करते, आणि मी तर माझं काम करते, तर मला स्वतःला आवड आहे, पण मी हे करते ते समाजासाठी करते. आणि कधीही कुठल्याही कार्यक्रमाचे मी पैसे नाही घेतले, कधीच नाही. म्हणजे ते माझं काम आहे, कारण मला नॉलेज आहे म्हणून मी ते समोरच्याला देते. समोरच्यांना प्रत्येक आलेल्यालाही तेवढंच काउन्सिलिंग करून सांगते. पण ही दखल घेणारे असतात लोक, आपोआप मला हे करतात. आणि सगळ्यात म्हणजे ते पद मिळालं त्यावेळेसही मला फार काही आनंद नाही झाला, पण ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा मी मोदींना इतक्या जवळून बघितले आणि पर्सनली सगळं इंटरॅक्ट झालं, आणि त्यांनी मला म्हणजे आम्हाला सगळे म्हणजे इंडिपेंडंट डायरेक्टर्सची एक आमचं ओरिएंटेशन होतं, आणि त्या कार्यक्रमामध्ये ते स्वतः भेटले आणि त्यांनी सांगितलं की आमची काय जबाबदारी देशासाठी. म्हणजे मी ज्यावेळेस अशी शांत बसलेली असते ना, तर मला नेहमी असं वाटतं की जसं मगाशी आपला लहानपणाचा विषय चालला होता, मला त्यावेळेस वडील पोलीस इन्स्पेक्टर होते, पण पोलीस खात्यापेक्षा मला मिलिटरीमध्ये तसा इंटरेस्ट होता. पण ऍक्च्युली त्यावेळेस एवढं काही कळत नसतं की आपण तिथपर्यंत पोहोचायचं कसं, काय कसं. कलेक्टर, कमिशनर म्हणजे पोलीस कमिशनर, आता वाटतं कलेक्टर सगळं तसंच व्हायला पाहिजे. आणि असं हे जे सगळं कॉर्पोरेट चाललं जातं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजून मला खूप काही करायचंय, खूप काही अजून माझी कामं राहिलेली आहेत, आणि मला ते करण्यामध्ये खूप इंटरेस्ट येईल. आणि माझ्याकडून खरंच माझी खूप इच्छा आहे, ईश्वर आणि माझ्याकडूनच्या सगळ्या ज्या काही माझ्याकडून, कारण माझी जी एनर्जी ना ती यूज केली गेली पाहिजे. एक्झॅक्टली मॅम. तुम्हाला ऐकून तर म्हणजे मी म्हणते की मला असं खूप भरून येतंय. आय फील प्राऊड की मी लहानपणापासून ज्यांना फॉलो करतेय त्या सगळ्या गोष्टी आज तुम्ही ज्या लेवलवर कनेक्ट करतात मॅम. मे बी फक्त अशा छोट्या छोट्या पावलांनी मी पण चालतेय, ज्या वेनी तुम्ही बोललात कॅन्सर जर्नीचं. माझा जसा रेकीचा 5 लाख लोकांचा परिवार आहे, मला असं वाटतं की त्यांच्यासाठी दिलेला मला हा रिबर्थ आहे. आणि मला जेव्हापासून हे कळायला लागलं ना, म्हणजे आय फील प्राऊड की योगिनी तुझं आयुष्य तिथं संपलं होतं. म्हणजे मला इतके छान मेडिकल साईडनी सपोर्ट मिळाला. डॉक्टर शहा स्वतः मला ट्रीट केलं. ते म्हणायचे की बाळा तू स्वप्नात पण येते माझ्या, काय तुझ्यात. म्हणजे मला ते वाक्य असे स्पेशल वाटायचे की माझ्याकडे वेळ नव्हता तुला अपॉइंटमेंट द्यायला. मुंबईची अपॉइंटमेंट कॅन्सल करून त्यांनी मला नांदेड संजीवनीला ट्रीट केलं. आणि जेव्हा बॉडी म्हणे माझ्याकडे लाखो केस येतात, आय एम सो कॉन्फिडंट, पण तू वेगळी आहेस, हे त्यांच्याकडनं ऐकण्यातलं जे कौतुक मला अजूनही ते असे जिवंत वाटतात ते सगळे शब्द. म्हणे मी हरतोय या केसमध्ये. म्हटलं तुम्ही हरत नाही आहात, तुम्ही जिंकतायत. आणि माझ्या आतून ती एनर्जी येत होती, ज्या शक्तीबद्दल आपण म्हणतो. म्हणजे माझे मॅम हातपाय काम करत नव्हते, खूप साईड इफेक्ट्स होते. म्हणजे मी मेडिकल सायन्सला थँक्सच म्हणेल, पण या सगळ्याच्यात माझ्या केसवर तो तसा इम्पॅक्ट आला नाही. अगदी अंडरटेकिंग घेतलं गेलं की काही चुकीचं झालं तर मी म्हटलं इथं कोणीतरी करून घेतंय, तर दॅट इज द माय मंत्र. नाही, आणि प्रत्येकाला जे प्रोफेशन दिलंय ना, प्रत्येकाने जर आपापल्या प्रोफेशनला प्रामाणिकपणे केलं, कुठल्याही फील्डचं असेल, कोणताही असेल, पण जर समजा आपण हे सगळं आपलं फील्ड जर प्रामाणिकपणे जर नक्कीच केलं ना, तर खरंच यश आपोआप मागे पळत येतं. काही करावं लागत नाही, काही नाही, कारण ती जबाबदारी त्याने दिलेली. आणि आपण जर पूर्णपणे त्याची जबाबदारी समजून जर केली आणि
रोज त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे. आणि तेवढंही सगळं करून जर सगळं संध्याकाळच्या वेळेस जर आपण त्याला सॉरी म्हटलं तर मला असं वाटतं नक्कीच हे आज आपण जो करतोय आणि सगळ्या नवीन जनरेशनला ह्याच्या थ्रू सुद्धा आपल्याला परत जर कधी कुणाला परत बोलायची वेळ आली आणि पॅरेंट्स आणि यांची जर मीठ घ्यायची ठरली ना तर खरंच आपल्याला याची जागृती करायची परत वेळ येणार. कमी दिली आहे. तर ह्याच नोटवरून जस्ट मॅमच्या सगळ्या इन्स्पायरिंग स्टोरीतनं तुम्ही जे कनेक्ट केलंय, जस्ट गिव्ह युअर बेस्ट. आणि आपलं जे प्रोफेशन आहे त्याला जर बेस्ट दिलं तर मला वाटतं तोच एक चांगला मार्ग आहे आपल्या डेस्टिनीपर्यंत पोहोचायचा. तोच प्रामाणिकपणे करावा. आणि मॅम तुम्ही खूप वेळात वेळ काढून आज आल्यात आणि इतकं छान शेअरिंग झालं. गप्पा थांबवायचा अजूनही मन होत नाहीये, पण रिअली आपण आणखीन एका नवीन विषयाने तुमच्यासोबत पुन्हा एकदा भेटूयात. पण फिलिंग सो ब्लेस्ड मॅम. रिअली थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. येस थँक्यू. शिवयोगिनी शिव